पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा विचासे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जनुत्रंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मरुती देव कुबेरे देशीची जो सर्वज्ञानी दया घन मुनिहृदय ज्याचे करते ध्यान त्याची बुद्धी उपाधी करून मिथ्या भानमची भाजी होत असे. ज्याच्या ज्ञानी भाषे जगत जसा दोरी सर्प दिसत परिदोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्मीचे असे. पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजवाराम पूर्वीची आहे आत्मात्मकाम तरी नमन कोडा करावे म्या. सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिर्दृग्यतु निर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परमः तदेवाहं नमतोऽन्यदितिमे निश्चितामतिः. जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारोनी आता. विचार सागर ग्रंथामधील प्रथम तरंगाचा विचार करून द्वितीय तरंगामध्ये पदार्पण केला असता पूर्व पक्षाच्या मते अधिकाऱ्याचा असंभव आणि सिद्धांत मताने अधिकाऱ्याचा संभव हा विषय आपला चालू आहे. पूर्व पक्ष अधिकाऱ्याचा असंभव सांगत असताना म्हणतो तुमचं परमप्रयोजन जो मोक्ष आहे त्यामध्ये दोन अंश आहे. एक आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, दुसरा अंश आहे परमानंदाची प्राप्ती. आत्यंतिक दुःखाची निवृत्तीची कोणालाच इच्छा नाही. त्रिविध दुःख नाशाची इच्छा सर्व जगाला आहे. आणि त्रिविध दुःख नाशाची इच्छा करणं म्हणजेच कारणचं वर्तमान जगनिवृत्तीची इच्छा करणं असं आपण कदाचित म्हणाल. पण त्रिविध दुःख नाश त्रिविध उपायाने होतो म्हणून त्रिविध दुःख नाशाची कोणाला इच्छा आपलं कारणचं वर्तमान जगनिवृत्तीची इच्छा कोणाला नाही. त्रिविध दुःख नाशाची इच्छा सर्वांना आहे. हे पूर्व पक्षाचं पहिल्या मुद्द्याचं खंडन. त्यावेळेला सिद्धांताने सांगितलं की बाबा रे त्रिविध दुःख नाशाची इच्छा करणं म्हणजेच कारणचं वर्तमान जगनिवृत्तीची इच्छा करणं हे आमचं म्हणणं बरोबर आहे. म्हटले का? कारण त्रिविध दुःख नाशाचे जे त्रिविध उपाय तू सांगितले ते त्रिविध उपाय त्रिविध दुःखाची लयरूप निवृत्ती करणारे आहे. आणि प्रत्येक मानव मात्राला आत्यंतिक निवृत्तीची अपेक्षा आहे. आणि आत्यंतिक निवृत्ती ही कारणाचा नाश झाल्याशिवाय होत नाही. आणि ते कोणतं कारण तर सहकारी कारण नाही, निमित्त कारण नाही, अन्यथा सिद्ध कारण नाही, तर उपादान कारणाचा नाश झाल्याच्या नंतर कार्याची आत्यंतिक निवृत्ती होते. उपादान कारण म्हणजे काय? कार्यात ज्याचा प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्याचं अस्तित्व राहत नाही त्याला उपादान कारण म्हटले. जसे की घटाचं उपादान कारण मृत्तिका, आणि ती मृत्तिका जर आपण बाजूला काढली तर घटाचं अस्तित्व राहणार नाही. तसं याच्यावर त्रिविध दुःखाचं उपादान कारण आहे ब्रह्मात्म स्वरूपाचं अज्ञान. ते अज्ञान निवृत्त झालं का मग या दुःखाची निवृत्ती होणार. आणि मग या अतिरिक्त कुठलाही उपाय केला तर यजिजो भजिजो पूजिजो प्रवेश एके द्वारी दे नुद्धरीचे 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 गोपाळे विन नुद्धरीचे. अर्थात वाचुनी ज्ञाने विने एके उपाय करीशी जितके ती गुरुपिशी अधिके रुखिये. नाहीतरी 14 विद्या 64 कला याने संपन्न असूनही सनत कुमारा कर्वे भूमानाम ब्रह्मविद्येचा उपदेश होत नाही तोपर्यंत नारदाचं दुःख निवृत्त झालं नाही. मग कारणचं वर्तमान जगनिवृत्तीची इच्छा करणं आपलं त्रिविध दुःख नाशाची इच्छा करणं म्हणजेच कारणचं वर्तमान जगनिवृत्तीची इच्छा करणं होय हे सिद्धांताने सिद्ध केलं. नंतर तो म्हटला होता कुठल्याही पदार्थाची इच्छा होण्याकरता पदार्थ अनुकूल असावा लागतो आणि त्याचं ज्ञान असावं लागतं. ब्रह्म सुखरूप असल्यामुळे ते अनुकूल आहे. पण ज्ञानाला इच्छा का होणार नाही? ते मुक्त आहेत म्हणून. आणि अज्ञानाला काय इच्छा होणार नाही? ज्ञान नाही म्हणून. तर सिद्धांताने सांगितलं सुंदर वर्णन ऐकूनही इच्छा होऊ शकते. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी असं एक आपण उदाहरण म्हणून दिलं. तसं योवय भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असती यदृष्टम तन्नष्टम यद अल्पम तदमर्त्यम. आणि सच्चित सुखात्मकम ब्रह्म त्या ब्रह्मतत्वाची प्राप्ती करून घेतल्याच्या नंतर मग नैवास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेत नस तत्वविद ज्ञानामृतीन तृप्त शकुत कृतशी योगिना नैवास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेत नस तत्वविद. असं त्या परमात्मा तत्वाची प्राप्ती झाल्याच्या नंतर श्रुती मातेचं बोलणं आहे. मग असं ब्रह्माचं सुंदर वर्णन ऐकून ब्रह्मप्राप्तीची इच्छा होऊ शकते. आणि ज्ञानच पाहिजे असं म्हणत असेल तर ज्ञान शब्दाचा अर्थ काय केला होता? अनुभव.
आणि सुखाचा अनुभव थोडंफार कळणार सर्व जीवांना आहे ते अधिक प्रमाणात भेटण्याची इच्छा होऊ शकते ना अधिक म्हणजे परमानंद आणि परमानंद रूप कोण आहे ब्रह्म म्हणून परमानंदाच्या प्राप्तीची इच्छा होऊ शकते। आता यावर आक्षेप येतो विषय सुख हे सुद्धा ब्रह्मसुखच आहे असं जर तुम्ही म्हणाल तर पुष्कळ विषय संपादन करून नित्य आत्मसुख भोगण्याकरता मी विषय संपादन करतो असं एखादं म्हणेलही, परंतु वैचारिक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर दुःख संबंध विवर्जित सुखाची अपेक्षा आहे आणि विषयामध्ये दुःख संबंध रहित सुख नाही। उलट जगद्गुरु तुकोबराय म्हणतात सुख पाहता जवा पाडे दुःख प्रवता एवढे। आणि पंचदशिकार विद्यारायण स्वामी म्हणतात अर्थानाम अर्जने क्लेशः तथैव परिपालने नासे दुःखम वे दुःखम धिगरताना क्लेशकारिणा म्हणजे विषय संपादन करताना दुःख सांभाळताना दुःख नष्ट होतात तेव्हा तर अति दुःख आहे म्हणून दुःख संबंध विवर्जित सुखाची अपेक्षा आहे आणि असं कोण आहे परब्रह्मच आहे म्हणून ब्रह्मप्राप्ती द्वितीय अंशाची सुद्धा इच्छा आहे। पण तो म्हटला की जगात तरी तुमच्या ग्रंथात मग त्याला दोन पर्याय ठेवले बरोबर ना आमच्या ग्रंथाचा कोणीच अधिकारी नाही असं तुला म्हणायचं का? तो म्हटला होता हो तुमच्या या विचारसागर ग्रंथाचा जगात कोणी अधिकारी नाही। तर मग त्याला कोणत्या वादाने सिद्धांताने उत्तर दिलं होतं तेवढा शब्द सांगता येईल कालचा कोणाला? प्रौढीवादाने। कोणत्या वादाने उत्तर दिलं होतं? प्रौढीवादाने। तू जर म्हणत असेल प्रौढीवाद म्हणजे काय म्हटलं होतं आपण आपल्याला मान्य नसणारं मतही गडीभर स्वीकारणं आणि समोरच्याची चूक सिद्ध करणं याला काय म्हणतात प्रौढीवाद। सगळं जगच मुमुक्षु आहे अगदी सिद्धांत दृष्ट्या पाहिलं ती वस्तुस्थिती आहे की नाही कारण सर्वांनाच वाटतं ना दुःख जावं आनंद प्राप्त व्हावा परंतु ही तसं जर म्हटलं तर मनुष्य मात्राचे 4 प्रकार पडण्याची गरज पुढे पडली नसती पण तरीही तो म्हणायला लागला जगात कोणीच मुमुक्षु नाही तर मग आम्ही प्रौढीवादाने म्हणतो सगळं जगच काय आहे मुमुक्षु आहे। मग तो म्हटला सगळ्या जगातल्या लोकांना विषय सुखाची इच्छा याची संगती काय आणि ते संगती त्याने सांगितली की अनेक कोणाला स्त्री कोणाला मान कोणाला प्रतिष्ठा कोणाला धन कोणाला कीर्ती एक ना अनेक काही लोक विषयाचा त्याग करून तपाधिकाच ठिकाणी प्रवृत्त झालेले जरी दिसले तरी त्यांना पारत्रिक विषयाची काय आहे अपेक्षा आहे पूर्व पक्षाच्या मते। पण सिद्धांती सांगतात सगळ्या जगातल्या लोकांना विषय सुखाचीच इच्छा आहे असा चकार लावता येत नाही। लोकांना काय अपेक्षित आहे सुख मात्र अपेक्षित आहे ते विषयापासूनच झालं पाहिजे असा आग्रह नाही। मग तरी सुद्धा विषयामध्ये प्रवृत्त का होतात कारण जी वस्तू जितकी दिव्य असते त्याच्या प्राप्तीकरता बलिदान सुद्धा तितकंच दिव्य द्यावं लागतं। छोट्या बलिदानामध्ये मोठ्या वस्तूचा लाभ कधी होत नाही आणि यथा यक्ष तथा बली इथे न्याय आहे यथा यक्ष तथा बली जसं यक्ष असेल तसा बली द्यावा लागतो तसं दिव्य सुख आपल्याला पाहिजे तर तितकंच दिव्य बलिदान आपल्याला द्यावं लागेल आणि ते बलिदान कशाचं लागतं वैराग्याचं आहे ना। म्हणून काली पोळी बोललो होतो आपण 2 ते 3 तैशी विषयाचे घर इंद्रिय साडेता थोर विवांत होईते वीर विरागसा हाती परंतु तितकं दिव्य बलिदान देण्याचं सामर्थ्य नसल्यामुळे विषयाच्या दारामध्ये मनुष्यामध्ये करी मागतो अन्यथा मागण्याची त्याला आवश्यकता नाही। आणि जर विषय सुखच सर्वांना अपेक्षित आहे असं म्हटलं तर मानवी जीवनामध्ये भगवत कृपेने प्रारब्ध प्राप्त 3 अवस्था आहेत त्यातली एक अवस्था जिचा कोणी स्वीकार केला नसता तिचं नाव काय सुषुप्तीचा अंगीकार कोणीच केला नसता। ज्या अर्थी सुषुप्तीमध्ये प्रत्येक मनुष्य जातो कारण तिथे सुख आहे आणि विषय तर नाही याचाच अर्थ निर्विषय सुखाची सर्वांना अपेक्षा आहे। तरी तुमचा ग्रंथ मोक्षाचं साधन नाही असं जर तुला म्हणायचं असेल तर त्याच्यासमोर किती पर्याय ठेवले होते 3। पहिला आमचा ग्रंथ मोक्षाचं साधन नाही असं तुला म्हणायचं का? दुसरा पर्याय ठेवला होता दुसरी मोक्षाची साधन आहे जग तिकडे प्रवृत्त आहे म्हणून आमचा ग्रंथ मोक्षाचं साधन आहे असं तुला म्हणायचं का? आणि तिसरा अधिकारी आणि फलाचा प्राप्य संबंध आहे आणि मोक्ष फल प्राप्ती योग्य विवेक वैराग्य शमदमादी षट संपत्ती संपन्न असा अधिकारीच कोणी नाही म्हणून आमचा ग्रंथ निष्फळ आहे असं तुला म्हणायचं का? तर पहिला पर्याय सांगितला आमचा ग्रंथ मोक्षाचं साधन नाही असं तुला म्हणता येणार नाही कारण मोक्ष कशाने होतो जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने ज्ञान कशाने होतं श्रवणाने आणि जर प्रतिबंध असेल तर विचार रूप श्रवणाने। मग एक म्हटलं आपण आपतता श्रवण दुसरं विचार रूप श्रवण आणि ते कशाचं श्रवण तत्वमसी महावाक्याचं श्रवण। तत्वमसी महावाक्य गुरुदेवाने उच्चारलं आपल्या कानावर पडलं तर जीव ब्रह्मैक्य ज्ञान होतं पण त्या ज्ञानाविषयी जर आपल्याला असंभावना किंवा विपरीत भावना असेल तर मग
त्या असंभावनेमध्ये दोन प्रकार, प्रमाणासंभावना आणि प्रमेयासंभावना. मग प्रमाणासंभावना असेल तर श्रवणाने निवृत्त होते, प्रमेयासंभावना असेल मननाने निवृत्त होते, आणि विपरीत भावना असेल तर ती निधिध्यासनाने निवृत्त होते. याला म्हणतात विचाररूप द्वितीय श्रवण. आणि मग त्यांनी संशयाने निवृत्त होऊन तोच बोध त्याला प्राप्त होतो. आणि हे तत्वज्ञान औपनिषदीय ग्रंथामध्ये सांगितले आहे. फरक एवढाच आहे का त्यामध्ये संस्कृत गिरवाण भारतीमध्ये सांगितलेले आहे. आम्ही इथे प्राकृत माझा मराठाची बोल कौतुके असं ज्ञानोबरांनी म्हणावं तसं प्राकृत भाषेमध्ये सांगितलेलं आहे. पण भाषा कोणती असो तत्व आपल्याला कळणं हे गरजेचं आहे. कारण भाषेचा अभिमान याच्यावर नाथबाबांनी एक प्रकारचा अगदी ताशेरा घेतलेला आहे. ते म्हणतात संस्कृत वाणी देवे केली, प्राकृत काय चोरापासून आली, आसो त्या वृथा बोली, अभिमान बोली काय काच. म्हणून आपल्याला तत्व कळणं गरजेचं आहे. आणि प्राकृत भाषेमध्ये ते जीव ब्रह्मैक्य ज्ञान या ग्रंथात सांगितलेलं असल्यामुळे आमचा हा ग्रंथ मोक्षाचं साधन नाही असं पूर्वपक्षाला म्हणता येणार नाही. तो म्हटला होता दुसरा पर्याय, ग्रंथाहून दुसरे मोक्षाचे साधन आहे. एक आहे ब्रह्मसूत्र, दुसरं आहे शंकर भाष्य, आणि तिसरं आहे भगवान सुरेश्वराचार्य कृत असणारं वार्तिक. सूत्र कशाला म्हणतात आपण पहिल्या तरंगात बघितलं होतं. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम असतो अनवद्यंच सूत्रम सूत्र विदो विदो. भाष्य कशाला म्हणतात तेही बघितलं होतं. सूत्रार्थ वर्णित यत्र पदई सूत्रानुसार स्वपदानेचे वर्णयन्ते भाष्यम भाष्य विदो विदो. आणि वार्तिक कशाला म्हणतात उक्तान तद्रुक्तानाम चिंतायत प्रवर्तते तम ग्रंथम वार्तिकम प्राहु वार्तिकज्ञ विचक्षणा. आणि आपण दृष्टांत म्हणून आपल्या नित्य दैनंदिन परिचयाचं म्हटलं होतं की आपली जी पाठ पद्धती आहे ती सूत्र पद्धती आहे. कीर्तन प्रवचन वारकरी संप्रदायामध्ये जी पद्धत आहे ती भाष्य पद्धत आहे, आणि जी कथा चालते ती वार्तिक पद्धती आहे. असं सूत्र भाष्य वार्तिक. सूत्र म्हणजे ब्रह्मसूत्र, भाष्य म्हणजे भगवत पूज्यपाद आचार्यांचं भाष्य, आणि वार्तिक म्हणजे भगवान सुरेश्वराचार्यांचं वार्तिक. अशी बडी बडी संस्कृत प्रचूर ग्रंथ असल्यामुळे सगळे मुमुक्षु त्या ग्रंथाच्या चिंतनामध्ये प्रवृत्त होतात. तुमच्या ग्रंथाकडे कोणी वळत नाही म्हणून तुमचा ग्रंथ निष्फळ आहे. एका दृष्टीने हे बोलणं खरं आहे, पण जरी खरं असलं तरी तुझंच खरं आहे आणि आमचं खोटं आहे असं आहे का? आमचंही खरं तुझंही खरं आहे. याच्याकरता आपण काल गोष्ट सांगितली ती वा आहे ना, 2 आंबे प्राप्त झाले का 3 आंबे, तर पाटील म्हणतात तेही आपलं परमात्मा म्हणतात तेही खरं, वारकरी सांगतात तेही खरं आहे ना. अशा पद्धतीने पूर्वपक्ष बोलतो तेही खरं. पण संस्कृत अनभिज्ञ असा जर एखादा मंद मुमुक्षू असेल तर त्याच्या दृष्टीने आमचं बोलणंही खरं. ज्याशी नाही संस्कृत ज्ञान त्याचे व्हावे ब्रह्मज्ञान, अवश्य त्या प्रक्रिये करून रचना जाणं केली ग्रंथी. संस्कृत अनभिज्ञ असे जे मंद बुद्धी आहे, कारण आधीत व्याकरण काव्यकोश अनादित न्याय बाल, तसं सर्व भाषेचं ज्ञान असेल आणि संस्कृत भाषेचं ज्ञान नसेल तर अशा मंदबुद्धी पुरुषाला ज्यांना मोक्षाची इच्छा आहे आणि मोक्ष तर जीव ब्रह्मके ज्ञानाने होतो आणि संस्कृत भाषेतलं ज्ञान तर कळण्याची योग्यता नाही, मग अशा करता हा ग्रंथच उपयोगाचा आहे. म्हणूनही आमचा ग्रंथ निष्फळ आहे असं म्हणता येणार नाही. आणि शेवटचा पर्याय अधिकारी आणि फलाचा संबंध आहे, आणि असा मोक्ष योग्य असणारा साधन चतुष्टय संपन्न विवेक वैराग्याने युक्त असणारा अधिकारी जगात कोणीच नाही, म्हणून तुमचा ग्रंथ निष्फळ आहे असं तुला म्हणायचं का? असं शेवटचं पर्यायाचं खंडन आपलं चालू आहे. तर त्याही मध्ये त्याच्या समोर 2 पर्याय ठेवलेत. एक बोलायचं झालेला विषय, एक पुष्कळ नाही असं तुला म्हणायचं का, किंवा कोणीच नाही असं तुला म्हणायचं. तर तो जर म्हणेल पुष्कळ नाही तर हे आपल्याला मान्यच आहे. आणि याकरता आपण काही ग्रंथाची एक वाक्यता पाहिली होती. पहिलं गीतेचं वचन, ज्ञानोबरायचे ज्ञानेश्वरीतलं वचन, जगद्गुरु तुकोबारायच्या गाथेतलं वचन, आचार्यांचं वचन, ज्ञानोबरायचे ज्ञानेश्वरीतलं वचन पाहिलं होतं. आस्तीच्या महापुरी निगता ती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिली तरी मी फायला निघे. जगद्गुरु तुकोबारायचं वचन विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे. गीतेतलं वचन मनुष्यराम सहस्रीषु कष्टी देत ती सिद्ध हे तथापि सिद्ध नाम कश्चिन मा व्यक्ती तत्वतः. आणि आचार्यांचं वचन पाहिलं होतं ईश्वर अनुग्रहादिव पुंसम अद्वैत वासना महाभय परित्राणाम द्वित्रिणाम उपजायते. पण हे सगळे वचन काय नाही काय आहे सांगतात. पुष्कळ नाही पण कोणीतरी आहे, कोणीच नाही असं नाही. कारण मनुष्य मात्राच्या अंतःकरणामध्ये 4 दोष असतात का 5? 3 असतात. हा म्हणजे मग बरोबर आहे ना, 3 दोष असतात. एकाचं नाव आहे मल म्हणजेच पाप वासना, दुसरा दोष आहे विक्षेप म्हणजेच चंचलता, आणि तिसरा दोष आहे आवरण म्हणजेच देहाला मी म्हणणं आहे ना, ब्रह्म नाही म्हणणं, जगत सत्य आहे म्हणणं, हे काय आवरण. म्हणजे 3 दोषाचे निवृत्तीचे उपाय अनुक्रमे मल दोष जर असेल तर निष्काम कर्म करावं, विक्षेप दोष असेल तर निष्काम उपासना करावी, आणि आवरण दोष असेल तर
जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान संपादन करावं, वेदांत श्रवण करावा. ठीक ना. मग आता ज्याच्या ठिकाणी दोन दोष आहेत, कोणते मल आणि आपलं दोन दोष नाहीत, या जन्मी किंवा पूर्वजन्मी, त्याला म्हटलेलं आहे दोन शब्द कोणते. जर कृतोपासन, कृतोपास्ती आणि अकृतोपासन म्हणजेच अकृतोपास्ती. पूर्वजन्मात गेलेले असेल तर कृतोपास्ती आणि या जन्मात करायचे असेल तर अकृतोपास्ती. पण ज्याने हे दोन दोष निवृत्त केलेला असून ब्रह्मात्म स्वरूपाचं आवरण निवृत्त करण्याकरता जो साधन चतुष्टय संपन्न झाला असं या ग्रंथाचा अधिकारी आहे. आणि मग हे कळण्याकरता कोण आहे आणि कोण नाही हे कळण्याकरता मानव मात्राचे प्रकार पाडले होते. रामकृष्ण आहे, धन्यवाद बरं का. मला वाटलं 5 बोट दाखवल्यावर 5 म्हणतं की काय. मानवात्राचे प्रकार पाडले होते 4. 1 पामर, 2 विषयी, 3 जिज्ञासू, 4 मुक्त. आपण रंगनाथ गुरुजी प्रभणे करायच्या 2 व्याख्या पाहिल्या होत्या. मी बोलतो, तुम्ही फक्त संगती लावायची, कोणता शब्द करता हे आहे. ज्याची वृत्ती कधी ब्रह्माला सोडून काही खाल्ल्याच्या नंतर खाली येतच नाही तो मुक्त आहे ना. जो मधुकरी मागून खातो तो जिज्ञासू, आणि जो जरा कष्टाचा घाम गाळून खातो तो विषयी, आणि जो काही कुठेही कसंही खातो तो आहे पामर. ज्याला जनाची मनाची दोन्ही प्रकारची लज्जाच नसते असा निर्लज्ज असतो तो पामर. ज्याला जनाची असते पण मनाची नसते तो विषयी. ज्याच्या दृष्टीने जग काहीशे जागवी तो जना सरीशी मनासहित तो जिज्ञासू. आणि ज्याच्या दृष्टीने जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे. जन विजन हा भेदच राहिला नाही. एकम एव अद्वितीय ब्रह्म न यह नानास्ति किंचन हे किंचन आपे नाना न अस्ति किंतु एकम अद्वितीय ब्रह्म अस्ति या बोधावर प्राप्त झालेला तो मुक्त. मग म्हणती संसारी जन्मीचे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर हा विषय. धन्यवाद. विषय. आणि ये तुझे आगवे कृत्या कृत्य नाटवे जो करण्याची नावे भलतेची करी पामर. आणि कैये बिरडे पिटेल काही तो स्वामी भेटेल युगाहुने वडील निमिषमाने तो जिज्ञासू. आयशा आयशा अवकाळा घेपे जन्म मरणाचा कांटाळा तो जिज्ञासू. आणि ते लाज पै निर्मळा निसुगा गोड पामर किंवा विषय आहे ना. निसुगा गोड, निसुक कोटगा, कोटग्या लाज नाही असं काहीतरी म्हणतात ना. निसुक तो पामर किंवा विषयी. आणि चौथ्याचे ठाई काहीचे करणे नाही येणे कारणे म्हणे पाहिजे ज्ञानी या तो मुक्त. किंवा म्हणून ज्ञानी या पुरुखा कृत्य करू सर्व देखा ऐसा अनाथाचा सखा तो कोण आहे मुक्त. मग यापैकी कोणते 3 अधिकारी नाही. 1 पामर, 2 विषयी, 3 मुक्त. सांगितले उक्त किती 4 आणि किती नाही सांगितले 3. मग राहायला 1 उक्त कोण जिज्ञासू. मुमुक्षु का जिज्ञासू का दोन्ही पण का एकच का 2 शब्द आणि 1 अर्थ. 2 शब्द आणि 1 अर्थ. मुमुक्षु म्हणजे मुक्त इच्छा मुमुक्षा, ज्ञातुम इच्छा जिज्ञासा. होय माय मी नेमका कोण आहे मी हा कोण करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा विचार करावा का अविचार करावा. विचार करावा. ऐक नाही. आणि विचार केल्याच्या नंतर काय होईल. माऊली सांगतात काय विचाराता निरसले प्रपंच सहज सानवले मग तत्वता तत्वरले ज्ञानी असा विचार करावा. आणि हा विचार जो करतो त्यालाच काय म्हणतात जिज्ञासू, त्यालाच म्हणतात मुमुक्षू. आणि मग आपण त्यापैकी काल पामराची व्याख्या पाहिली. पामराची व्याख्या न पाहता कोण सांगू शकतं वरबोट करा. कालची पामराची व्याख्या न पाहता कोण सांगू शकतं. परीक्षेत प्रश्न आला पामराची व्याख्या काय, मग आपण काय पाहणार ग्रंथ उघडून पाहणार का. त्यामुळे आपण काल बोललो तो आज वाचून सांगायचे उद्या न पाहता सांगायचे आहे ना. तुम्हाला उद्या म्हटले तुम्ही ठीक आहे. मग उद्या तरी उद्या नक्की पण का उद्या पुन्हा उद्या नाही ना. चालेल. चल पामराची व्याख्या पाहिली होती आपण. ज्याला शास्त्र संस्कार नाही आणि हे लोकातल्या विहित किंवा निषिद्ध दोन्ही प्रकारच्या भोगाच्या ठिकाणी जो आसक्त आहे त्याला म्हटलं होते पामर. पण शास्त्र संस्कार नाही आहे ना हे पद कोणावरची अतिव्याप्ती टाळतं. ज्ञानीपुरुषावरची अतिव्याप्ती टाळतं. अतिव्याप्ती म्हणजे काय. साधा आपलं मराठीमध्ये अर्थ काय अतिव्याप्ती म्हणजे काय शब्दाचा अर्थ काय म्हणता येईल याला नाही आठवत काय. बरोबर आहे. म्हणजे ज्याचं लक्षण केलं ते लक्षावर तर लक्षण जातच पण अलक्षावर सुद्धा लक्षण जातं. त्याला काय म्हणलं आपण अतिव्याप्ती. लक्षवृत्तीत्व सती अलक्षवृत्तीत्व अतिव्याप्ती. लक्षाच ठिकाणी लक्षण जाऊन अलक्षाच ठिकाणी लक्षण जाणं ही अतिव्याप्ती आहे. लक्ष कोण आहे आपल्या लक्षणामध्ये पामर आहे. छान. लक्ष कोण आहे या लक्षामध्ये पामर आहे. आणि कोण नाही लक्ष
ज्ञानी नाही आहे ना. मग त्या ज्ञानावर लक्षण पामरावर जाऊन सुद्धा ज्ञानावर जात असेल तर काय होईल, अतिव्याप्ती. ती होऊ नये म्हणून कोणतेही पद घातलं, शास्त्र संस्कार नसलेला. ठीक ना. मग आता ज्याच्या ठिकाणी शास्त्र संस्कार नाही आणि हे लोकातल्या विहित किंवा निषिद्ध दोन्ही प्रकारच्या भोगास ठिकाणी जो आसक्त आहे त्याचं नाव असक्त आहे, त्याचं नाव काय आहे, पामर. नंतर विषय, विषयाचं लक्षण काय केलं होतं, थोडं थोडं काहीतरी बोलायला काय बरोबर तेच शब्द नाही आठवले तर आपल्या भाषेमध्ये शास्त्रप्रमाणे विषय भोगणारा आणि या वापर लोकातल्या आणखी उत्कृष्ट विषयाची अपेक्षा करणारा, त्याकरता अजन्म कष्ट सोसणारा, तो कोण आहे, विषय आहे ना, विषय. आणि मग जिज्ञासू कोण, तो आपला आता क्रमप्राप्त चालू आहे. ठीक ना. इथपर्यंत आपण काल आलो होतो. थोडंसं एका गावात काही वाटलं तर बोला. जिज्ञासू, ठळक अक्षरात जिज्ञासू शब्द दिलेला आहे. आता त्याचं लक्षण करतात सगळे जिज्ञासू हो. जिज्ञासूचं लक्षण आपण जर एकाग्र चित्ताने ऐकलं तर आपलं कमी वेळात एवढा जिज्ञासू पूर्ण होईल आणि कमी वेळात विषय पूर्ण करतो तो जिज्ञासू. आता बघा, जिज्ञासू, ज्ञातून इच्छा जिज्ञासा, त्याला काय म्हणतात, जिज्ञासू. जाणण्याची इच्छा करतो त्याला जिज्ञासू म्हणतात. आणि काही जाणण्याची जिज्ञासा करतो त्याला तोही जिज्ञासू नाही. खरा मी कोण आहे हा याचा विचार करतो तो जिज्ञासू आहे. कारण को अहं कथम इदम जातम को वै कर्ता असे विद्यते उपादानं किंवा असते विचार स्वयं विदृशा. को अहम, मी कोण आहे, कथम इदम जातम, या जगत कसं निर्माण झालं, को वै कर्ता अस्य कर्ता को विद्यते, या जगताचा कर्ता कोण आहे, विचार स्वयं विदृशा, या विचारात जो प्रवृत्त झाला त्याचं नाव आहे जिज्ञासू. काय विचार करतो बघा, ज्याला पुण्य संस्काराने सत्शास्त्राचे श्रवण झाल्यामुळे असा विचार उत्पन्न झाला की पुण्य संस्काराने, कारण हा विचार सुद्धा सहजासहजी होत नाही. नामदेव महाराज म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. ज्ञानोबराय म्हणतात बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, किंवा पुण्य पोषले असाधारणे ते तुझे गुण वाहणे. तुकोबराय म्हणतात तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी बहुता जन्मे जोडे नाम तुझे वाचिशी आतुडे समागम घडे संतांचा. पंचदशिकार विद्याराणी स्वामी म्हणतात सत्कर्म परिपाकाते करुणा निधीनो धृतः प्राप्ती रतरुच्छाया विश्रांती यथा सुखम. थोडक्यात पुण्याचा उदय झाल्याशिवाय या गोष्टी जीवनात घडत नाही. ज्या अर्थी आपण विचारसागर श्रवण करायला लागलो त्या अर्थी आपल्या जीवनातला पुण्याचा परिपाक झालेला आहे हे मानलंच पाहिजे. कारण पुण्याचा परिपाक झाल्याशिवाय या जीवनामध्ये घटना घडत नाही. ज्याला पुण्य संस्काराने सत्शास्त्र, पण ते कोणतं शास्त्र, सत्शास्त्र, सद्रूप ब्रह्माचा विचार प्रतिपादन करणारं जे शास्त्र त्याला काय म्हणू आपण, सत्शास्त्र. अशा सत्शास्त्राचे श्रवण झाल्यामुळे असा विचार उत्पन्न झाला की, काय विचार उत्पन्न झाला, त्या जिज्ञासूच्या विचाराचं स्वरूप आता सांगता येतं आपल्याला. विषय सुख कसं आहे, अनित्य आहे. विषय सुख अनित्य आहे म्हणजे क्षणभंगुर आहे, नश्वर आहे. काल आपण ओवी कोणतरी बोललंय विषयी सुख आहे बोलणीची सारखी नव्हे, विद्युत स्फुरणे का न पाहिजे जगा माझी. माऊली म्हणतात विजेच्या प्रकाशाला प्रकाश म्हणावं का, मग तो प्रकाश नाही का, पण जरी असला तर त्याला म्हणावं का म्हणू नये. याचं कारण प्रकाश म्हणेपर्यंत त्याचा अंधारात रूपांतर होतं. तसं विषयाच्या सुखाला सुख म्हणावं का, कारण सुख म्हणेपर्यंत त्याचं दुःखात रूपांतर होतं. म्हणून म्हणतात विषय सुख कसं आहे, याचाच अर्थ ते अनित्य आहे, क्षणभंगुर आहे, नश्वर आहे. विषय प्राप्तीत फार कष्ट करावे लागतात. एखादा सामान्य विषय जरी प्राप्त करायचा म्हटला तर त्याच्याकरता किती कष्ट करावे लागतात, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. काल आपण एक चहाचा प्रसंग पाहिला होता. साधं अमृत नव्हे, अमृत तुल्य जर प्यायचं म्हणलं, करून प्यायचं म्हणलं तर काय काय कष्ट असतात, करणाऱ्याला आपण विचारा. म्हणून म्हणतात त्याच्याकरता फार कष्ट करावे लागतात. एखादा नाही आम्ही दिंडीला गेलो की लोक म्हणतात माऊली चहा घ्या, माऊली चहा घ्या, आहे ना. तर ते कसं प्राप्त झालं, अदृष्टाने. शब्द इथला मी माझ्या मनाचं बोलणार नाही. कदाचित अदृष्टाने म्हणजे आपलं प्रारब्ध अनुकूल असलं की प्राप्त होतात. मग अदृष्टाने प्राप्त झाले तरी सुद्धा रक्षणाचे कष्ट. एखाद्या वेळेला विषय जरी अदृष्टाने प्राप्त झाले तर ते सांभाळता नाकी नऊ येतात ना. रक्षणाचे काय कष्टच आहे. आणि नष्ट होतात तेव्हा तर बरं फार प्रयत्न करूनही रक्षण केलं तरी सुद्धा काय झालं, एखादा चोर आला आणि त्याने डल्ला मारलाच, ते नेलं जप्तच केलं भांडवल, मग किती कष्ट होतात. मनुष्य अगदी त्याचं आसू काही केल्या थांबत नाही. म्हणून म्हणतात नष्ट होतात
तेव्हा तर फारच कष्ट होतात. अशा रीतीने सर्व काल विषय सुख अनंत दुःखाने काय आहे, व्याप्त आहे. म्हणजे ते परंपरेने बाबा त्यांची मला वाटतं बोललेत, वाघोबा, नागोबा, मोळोबा ऐकलेलेच आपण ते सर्वांनी. ज्या वेळेला तो वाघ मागे पळतो, तो विहिरीत पडतो, ती पारंबी त्याच्या हातात येते, विचार म्हणतो माऊली वाचलो बा, परार्ध काहीतरी अनुकूल आहे आपल्या हातात. ती पारंबी आली, मग खाली पाहतो तो काळा भुजंग फणा काढून त्याच्याकडे बघतो, ये जे हरी तुझीच वाट पाहतो म्हटले. तो घालून तो नाक पाहतो, वरून वाघ त्याच्यावर टपलेलाच आहे. त्या ज्या फांदीला पकडलं म्हणतात त्याच्यात ते आग्या मोहळ आहे, नुसतं मोहळ नाही. त्या आग्या मोहळाची एक गांधीर माशी चावली ना, काय आग होते विचारा, ज्याला चावली त्याला भयंकर, ते त्याचं नावच आग्या मोहळ याच्याचमुळे असलं पाहिजे, किंवा भयंकर वेदना होते. आणि त्या माश्या त्या उठल्या एकदम, त्याने आक्रमण केलं, त्या चावायला लागल्या. तेवढ्यामध्ये ते वर ते मोळाचा कांदा म्हणतात त्याला, तो मध तो फुटला त्या पोळीतून आणि 4 थेंबाच्या कपाळावर पडला. तिथून असा घरंगळ तो नाकापर्यंत आला, नाकातून असा तोंडात गेला आणि तो म्हणाला, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हे मूर्खा आहे की नाही. तसंच आहे नाही, अनंत दुःखाने व्याप्त आहे. म्हणून ते म्हणतात बघा, विषय सुखी अनंत दुःखाने व्याप्त आहे. म्हणून सदैव सुखरूप आहे, सदैव दुःखरूप आहे. मी सुखरूप म्हणलो तरी कोणीच बोललं नाही, याचा अर्थ पंक्ती पाहत नाही. पंक्ती नका पाहू, पंक्ती पहा. म्हणून सदैव दुःखरूप आहे आणि सर्व दुःख निवृत्ती लौकिक उपायाने होते. आणि लौकिक कुठलाही उपाय आपण करा, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होत नाही. लौकिक आध्यात्मिक दुःख घालवण्याकरता लौकिक उपाय करा. कोणता? काय बरं, इतकं नाही शांत राहायला पाहिजे, पटकन बोललो पाहिजे. औषधादी उपाय आहे की नाही. लौकिक असणारं आधी भौतिक दुःख घालवण्याकरता लौकिक उपाय शस्त्रास्त्र, आणि लौकिक असणारं आधी दैविक दुःख घालवण्याकरता लौकिक उपाय मंत्रतंत्राने केले. जाईल का दुःख? का जाईल? का जाणार नाही? जाईल, पण त्याची कोणती निवृत्ती होईल? आणि एक घालवलं गेलं तर दुसरं येईल की नाही? एक सारिता तो पुढे उभे एक, असं म्हटलेलंच आहे ना. बरं, कधी कधी काही रोग असे असतात ना, ते रोग्यासहित रोगाची आत्यंतिक निवृत्ती, म्हणजे ते रोग्यालाच घेऊन जातात, तसे ते जात नाही, सरणापर्यंत सोबत येतात. मग अशा अर्थ दुःख काय, म्हणजे विषय सुख कसं आहे, अनंत दुःखाने व्याप्त आहे. म्हणून इथे म्हणतात सदैव दुःखरूप आहे आणि सर्व दुःख निवृत्ती लौकिक उपायाने होत नाही. म्हणजे इथं सर्व दुःख निवृत्ती, सर्व शब्दाचाच अर्थ करायचा आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आहे ना. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती लौकिक त्रिविध पैकी कुठल्याही उपायाने होत नाही. कदाचित झाली, म्हणजे कोणती झाली? लयरूप आहे ना. कदाचित लयरूप निवृत्ती झाली तरी ती उत्पत्ती पुन्हा होते, म्हणजे ते पुन्हा दुःख येतं. त्याचा अर्थ ती झाली म्हणणं म्हणजे आपण त्या दिवशी म्हणून लटकं गेलं असा प्रकार तो होतो. यावरून हेच ठरते की दुःख, पण हा सगळा विचार कोण करतोय? जिज्ञासू हा विचार करतो. यावरून हे ठरते की दुःखाचे आश्रय जे शरीर, ते जोपर्यंत आहे ना तोपर्यंत दुःख निवृत्त होणे शक्यच नाही. सकारात्मक जोपर्यंत काय आहे तोपर्यंत काय निवृत्त होणार नाही. शरीर आहे तोपर्यंत दुःख निवृत्त होणार नाही. कारण शरीर कशाचं कोठार आहे? शरीर दुःखाचे कोठार. कशाचं भांडार आहे? शरीर रोगाचे भांडार. आणि शरीर कशाचे थार आहे? दुर्गंधीचे थार. आणि याच्यासारखं अपवित्र कोण आहे? कोणीच नाही. अपवित्र शरीर आहे ना. या शरीरासारखं अपवित्र दुसरं काही नाही, असं नामदेव महाराज सांगतात. तुकोबाने सांगतात दुःखाचे आश्रय जे शरीर, ते जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःख निवृत्ती होणे शक्यच नाही. कारण प्रत्येक शरीर हे कशाने रचित आहे? पाप पुण्याने रचित आहे. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नरदेहा योनी हानी केली. पाप पुण्य समान समी तैची पाहिजे कर्मभूमी. मग आता इथं काय म्हणतात? प्रत्येक शरीर पाप पुण्याचं फल आहे. खरं सांगा, देवाधिक शरीर कशाचे ऐकून आपण आतापर्यंत? पुण्यात्मके पापात्मके पुण्य असं आहे कधी? मग पुण्यात्मके पापे स्वर्ग यायचे, बरोबर आहे. पापात्मके पापे नरका जायचे, पुण्यात्मके पापे स्वर्ग यायचे. मातेजीने पाहिजे ते शुद्ध पुण्य. ज्ञानोबा सांगतात ना, देव शरीर पुण्याचे आहे. देव तिर्यंग नरादय. सगळे शरीर म्हणताना 3 शब्द पंचदशी दिले: देव, तिर्यंग, नरादय. मग देव म्हटलं की वरची, तिर्यंग म्हणजे पशुआदिकांची, आणि नरादय म्हणजे आपली. मग आपण काय म्हणतो? मनुष्य शरीर कशाच शरीर आहे? कशाच फल आहे? समान पाप पुण्याचं. तुकोबरायचं वचन आहे: पावला हा देह कागट आले, न्याय न घडे उपाय घडू आले. म्हणजे पाप पुण्याचं समानीकरण झालं तर मानव देह प्राप्त होतो, आणि अधिक पाप झालं तर पशुचा देह प्राप्त होतो, आणि अधिक पुण्य झालं तर देवाधिकाचा देह प्राप्त होतो. मग देवाधिकाच्या देहामध्ये केवळ पुण्याचं ते शरीर आहे का? पाप नाहीच तिथे.
आहे ना. मग अधिक काय आहे? पुण्य आहे. न्यून काय आहे? पाप आहे. म्हणून त्यांना कोणतं शरीर म्हणतात? पुण्याचे शरीर वेदामध्ये म्हटलेले. पण त्याला म्हणतो वक्तुरीच्या तात्पर्य. तात्पर्य काय आहे? का देवाच्या शरीरामध्ये अधिक पुण्य आहे, न्यून पाप आहे, किंवा त्यांना भोग येऊ नये, त्यांना कशाचं स्वातंत्र्य नाही, कर्म करण्याचं स्वातंत्र्य नाही. असतं तर ते कशाला म्हटले असते? स्वर्गीच्या अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोके व्हावा जन्मामा नारायण नामे होऊन जीवनमुक्त कीर्तने अनंत गाव किती म्हणले तिथे गाणं. ते म्हणजे गाण्याचं स्वातंत्र्य नाही, फक्त खाण्याचं आहे तिथे. कारण भोग येऊन आहे ते, कर्म येऊन नाही. म्हणून देवादे काही स्वातंत्र्य नाही. ये लोकीचा हा देह देव इच्छित अति पाय. म्हणून तो कोबरा म्हणतात धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. कारण ती भोग येऊन आहे. पश्वादिक तिर्यक ही सुद्धा भोग येऊन आहे. आणि आपली मानवी योनी कर्म प्लस भोग येऊन आहे. म्हणजे इथं भोगाला प्राधान्यापेक्षा कर्माला काय आहे? प्राधान्य. येणीची शरीरे शरीराला येणे सरे किंवा होणार येर झाले शिरा पडे आहे ना. म्हणजे प्रत्येक शरीर कशाने रचित आहे? पाप पुण्याने रचित आहे. म्हणून ते म्हणतात शरीर हे पाप पुण्याने रचित असून त्यात मनुष्य शरीर तर समान पाप पुण्याचे फल आहे. समान पाप पुण्य. आता आपण सगळे या मनुष्य देहाला आलो त्या आपल्या सगळ्याचं पाप पुण्य कसं आहे? समान आहे. पापाशी फलम दुःख पुण्याशी फलम सुखम. मग आपण जर समान पाप पुण्य आहे तर सगळ्याला सुख दुःख कसे झाले पाहिजे? समान होतात का? मग आपलं शरीर समान पाप पुण्याचं नाही का? आहे. मग असं सुख दुःख आपल्याला समान का होत नाही? व्हायला पाहिजे की नाही? कारण सर्वांचं पाप पुण्य जर समान आहे तरच मनुष्य देहाला आपण आलो, तर सर्वांना सुख दुःख समान व्हायला पाहिजे. पण सर्वांना सुख दुःख समान होत नाही. याचं कारण काय? तर बाबा एक ओवी सांगत असतात पाप ते असाधारण चिरा आणि पुण्य ते चारा चुरा आहे ना. म्हणजे काहीच्या जीवनामध्ये सुखाचा भोग जो येतो ना तो अगदी थोडस मधुकरीमध्ये कधी कधी जिलेबीच भेटते. बाबा मागं बोलले होते ज्ञानेश्वरीच्या पाठात ऐकलं असं. कधी जिलेबीच भेटते, कधी एखादी चांगलीच पंगत लागते, कधी असं थोडं बहुत तोडकं मोडकं सुख येतं. आणि दुःख आलं तर असं भरमसाठ एकदम येतं. कारण आता आपण एक बघा, तुम्ही ते मकर संक्रांत माहीत असते ना, मकर संक्रांतीमध्ये मला वाटते भोगीला मिक्स भाजी करतात आहे ना. ते गाजर रताळू सगळेच असतात आहे ना. चुकलं का काही माझं? बरोबर आहे ना. ते मिक्स भाजी करतात. काय काय म्हणतात काय ते तर कळू द्या. असं म्हणतात का तिला? रामकृष्ण आहे. तुम्ही कुठल्या भागातले? असं का? तिकडे हा म्हणत असेल. मी पहिल्यांदा शब्द ऐकला. बरं ठीक आहे. ती मिक्स भाजी म्हणत हे ते त्यांचा शब्द जरा भयंकर आहे. जरा इकडे ऐका. ती मिक्स भाजी आहे ना. मग त्यामध्ये 1 किलोचं माप इकडे ठेवलं, त्याच्यामध्ये एखादं गाजर, एखादं पुन्हा ते ऊस, एखादं थोडंसं ते बैंगन, एखादं असं सगळं टाकलं जातं. मग ते सगळं मिळून काय झालं 1 किलो. आणि इकडं लोखंडी 1 किलो. तर काहीच काय असतं लोखंडाच्या किलोसारखं भरमसाठ पाप असतं. आणि पुण्य थोडंसं तीर्थयात्रेचं, थोडंसं नामस्मरणाचं, थोडंसं आणखी कशाचं असं असतं. मग ते बरोबर झालं. म्हणून त्याच्या जीवनामध्ये कशाचा सुखभोग अधिक होणार? दुःख ते याच्यासारखं येणार भयंकर. आणि सुख कसं होणार? थोडं. आणि एखाद्याचं पुण्य जर त्या वजनासारखं असलं आणि पाप असं थोडं मुळं कधीतरी असत्य बोलला, कधीतरी एखाद्या खेड्यामुळं पाय पडला, एखादा मच्छरच मारला पटकन, असं थोडं काहीतरी झालं तर ते पाप कसं आहे? चारा चुरा. आणि पुण्य ते असाधारण शिरा. यामुळे भेदभाव होतो. ठीक ना. अशी काय याची संगती. किंवा आणखी एक संगती त्याची आम्ही संस्थेत असताना देवगोपाल शास्त्रीजी यांच्या मुखातून ऐकली होती. तर 3 श्रेणी असतात ना, प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी, तृतीय श्रेणी. तर त्यातलं असं म्हणा 1 ते 35 प्रथम श्रेणी, नंतर 36 ते मग 75 द्वितीय श्रेणी, आणि त्याच्या पुढचं असे कल्पना कराय ते तसेच असते असं नाही, पण एक दृष्टांत म्हणून घ्या. ठीक ना. आता त्यामध्ये समजा 35 ते 75 ही जी द्वितीय श्रेणी आहे, एक आपण उदाहरण करता तर एखाद्याचं खरं तो नरकाला जाण्याची योग्यता होती, पण तो 35 वर बॉन्डीवर 36 वर आला 1% मग तो कशात आला? मनुष्य योनीत आला. पण पापच अधिक असल्यामुळे त्याला काय होणार? मनुष्य जन्मात सुद्धा भयंकर दुःखच भोगावं लागणार. आणि एक तर स्वर्गाला जायचं होतं, पण तो 75च्या पुढे दाखायचा ना, तो 74 मध्ये आला. मग तो काय येणार? मनुष्य लोकाला येणार. मग त्याच्या जीवनामध्ये काय होणार? सुखाचे सोहळे अधिक होणार. अशी एक संगती मी ऐकलेली आहे. म्हणजे पाप पुण्य जरी समान आहे तर सर्वांचे सुख दुःख समान का नाही? नाथबाबाचे ओवी तर अगदी पुण्य ते पाप ते असाधारण चिरा आणि पुण्य ते चारा चुरा या रूपाने त्याची संगती लागते. कशा करता बोललो इथली बघायला पंक्ती. कारण प्रत्येक शरीर कशाचे रचित आहे? पाप पुण्याने रचित असून त्यात मनुष्य शरीर तर या करता आपण हे बोललो आता समान पाप पुण्याचे फल काय आहे? प्रसिद्ध आहे. आणि सगळ्यात कठीण काय असेल तर मनुष्य देह प्राप्त करणं.
फार कठीण आहे. मी म्हणतो देवपद प्राप्त करणं अगदी सुलभ आहे आणि पशुचं पद प्राप्त करणं त्याहीपेक्षा सुलभ आहे. कारण देवपद प्राप्त करायचं म्हणलं तर भरमसाठ पुण्य केलं तर कुठे जाणार? स्वर्गाला जाणार. आणि अति उत्कट पाप केलं तर नरकाला जाणार. पण पाप पुण्य समान करणं अवघड आहे ना. कारण हे पारडं दिसतं, ते पारडं ते इकडलं ते सणाचं म्हणलं आपण, तसं पाप पुण्याचं पारडं दिसत नाही ना. हा का बरं हातात नाही? कर्म करणं आपल्या हातात आहे ना. ते संस्कार कोणते वाढायचे कोणते घटवायचे आपल्या हातात आहे ना. नाही 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 तुमचं ऐका 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 ना, तुमचं हे बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये कर्मामध्ये दोन प्रकार आहेत. एक तर सदृश्य कर्म करण्याची वासना पुढे येणार आपल्याला, नाही भोग अंकुर आहे. तर भोग अंकुरामध्ये आपण परतंत्र आहे, पण तत्सदृश्य अंकुर त्याच्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य आहे. मग आता आपल्याकडे 1 मिनिट दिलेलं आहे, तेवढा आपल्या हातात आहे. जसं ड्रायव्हरच्या हातामध्ये स्टेअरिंग आणि ते क्लच ब्रेक वगैरे असतं. मग त्याचा कसा वापर करायचा, एखाद्या याच्यावर धडकायची का स्पीड ब्रेकर आल्यावर थांबायची त्याच्या हातात आहे. तसं ऐका 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 मी काय म्हणतो, ते समोरच्या हातात नाही. ऐका, टाळी एका हाताने वाजते का 2 हाताने वाजते आहे ना. मग ते दुसऱ्याचा हात आपल्या हातात नाही, पण आपला ब्रेक आपल्या हातात आहे ना. तो तिकडे दिसतो, अगोदरच टाकलेला बिकलेला दिसतो. आपण अगोदरच सावध झालं तर आपण वाचू शकतो ना. म्हणजे कर्म करण्याचं जे तत्सदृश्य कर्म करण्याचा जो वासना अंकुर आहे ना, त्या बाबतीत आपल्याला स्वातंत्र्य आहे. भोग अंकुरामध्ये आपल्याला स्वातंत्र्य नाही. बघा, एखादा तलवार आहे, वरून फेकली, ती आपल्या अंगावर येऊन आपलं मस्तक कटावं की नाही, वरून आली नाही म्हणले आता पडू नको, ती पडणारच. पण वर पहिली फेकायची की नाही हे आपल्याकडे स्वातंत्र्य आहे. एवढ्या बाबतीत आपल्याकडे काय आहे? स्वातंत्र्य आहे. कारण परमात्म्याने एवढं स्वातंत्र्य, हे बुद्धी आपल्याला दिलेली आहे, त्याचा योग्य विनियोग केला तर ते आपल्या हातात आहे. म्हणून अशा पद्धती जर स्थिती असेल तर कर्म करण्याचं हे आपल्याला स्वातंत्र्य आहे. म्हणजे आता हा 1 मिनिट आहे, इथे झोप घ्यायची का मनोपूर्वक पाठ ऐकायचं पंक्ती लावून घ्यायची आपल्या हातात आहे ना. म्हणजे कर्म करण्याचं आपल्या हातात आहे, पण फलभोग आपल्या हातात नाही. पण मनुष्य जन्म येणं कठीण काय याकरता आपण बोललो होतो की पाप पुण्य हे शास्त्राने सांगितलं का आपल्याला ते दिसतं? शास्त्राने सांगितलं. पण दिसण्याकरता ही व्यवहारातलं एखादं मापट आणि ते माल टाकलेलं ते आपल्याला दिसतं, पण पाप पुण्य आपल्याला इंद्रियाला दृश्य नाही. त्यामुळे पाप पुण्य समान करणं हे आपल्या हातातली गोष्ट नाही. आणि पाप पुण्य समान करणं आपल्या हातातली गोष्ट नसल्यामुळे मग तुकोबा म्हणतात, पावला आधी काग टाली न्याय नगडे उपाय घरू आले. म्हणजे अंध व्यक्तीच्या हातामध्ये कावळा सापडणं असं दुर्लभ आहे, तसं नरदेव मिळणं दुर्लभ आहे. आणि सर्व संतांची एक वाक्यता आहे, ते नाथबाबाचं प्रसिद्ध वासुदेवामध्ये काय, नरदेह दुर्लभ जाना 100 वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदन रागा. याचा अर्थ सांगायचा एवढाच आहे का मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे. आणि ते काय आचार्यांचे एक श्लोक आहे, विवेक चूडामणी ग्रंथातला प्रसिद्ध, आपण नेहमी कीर्तन प्रवचनात ऐकतो, दुर्लभम त्रयमे येतात देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रया. त्यात मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे. म्हणून ते म्हणतात, कारण प्रत्येक शरीर पाप पुण्याचे रचित असून त्यात मनुष्य शरीर तर कशाचं फल आहे? समान पाप पुण्याचे फल प्रसिद्ध आहे. पंक्ती पण बघा बरं का, थोडस बोलत चला. देव शरीर आहे तसेच कशाचे फल आहे? मिश्रित कर्माचे फल आहे. आता हे असं हे विधान केलं ना, यावर थोडासा विस्तार आता करतात. देव शरीर सुद्धा कशाचं फल आहे? मिश्रित कर्माचं. मिश्र म्हणजे पापाचं का पुण्याचं? पाप पुण्याचं आहे ना, उभय रचित पाप पुण्याचं शरीर आहे. फक्त कशाचं आधिक्य, कशाचं न्यून पण आहे? पुण्याचं आधिक्य आहे आणि पापाचं न्यूनत्व आहे. ती गोष्ट आता पुढे सांगतात. केवळ पुण्याचे नाही. कोणाचे शरीर? देवाचे शरीर केवळ पुण्याचे नाही. कारण आता ते आपल्याला जरी त्याला काय म्हणतात, फलबल कल्प्य, जरी ते शरीर केवळ पुण्याचं वाटलं, पण पापाचं फल काय आहे? दुःख आहे. ज्या अर्थी त्यांना दुःख होतं त्या अर्थी त्यांच्या शरीरामध्ये पाप काही ना काही आहे. काय म्हणतात बघा, कारण त्यांनाही आपल्याहून श्रेष्ठ देवाचे ऐश्वर पाहून दुःख होते. आता इंद्राने जर बृहस्पतीकडे पाहिलं तर काय होईल? दुःखच होईल. चंद्राने जर इंद्राकडे पाहिलं तर काय होईल? दुःखच होईल. म्हणजे एकापेक्षा एक ते पदाधिकारी अधिक मोठे आहेत ना, त्यांना त्यामुळे एकमेकाचं ऐश्वर पाहून काय होतं? दुःख होतं. इंद्राधिक देवांना दैत्य दानवाधिकाचे भय आहे आणि इंद्राधिक देवाला कायम भीतीच असते. एखादा ऋषी तपश्चर्याला बसला का इंद्राला भीती वाटलीच. जातं की काय, जातं की काय, काय जातं की काय, आपलं पद जातं की काय, म्हणून ते इंद्राला भीती असते. तो लगेच अप्सरा पाठवणार. ते नर नारायण बद्री केदाराला बसलेत
लगेच इंद्राने त्या अप्सरा पाठवल्या, पण त्यांचा प्रभावच काही नाही. मग कामदेवाला पाठवलं तरी प्रभाव काही नाही. शेवटी ते प्रभावाने प्रभावित झाले. आपण यांना प्रभावाने प्रभावित करण्याकरता गेलो, आपला प्रभावाचा इथे अभाव झाला. करावं काय? त्यावेळेला नारायण उठले आणि नारायणानेच आपल्या उरू म्हणजे जंगा यातून एक अप्सरा प्रगट केली, तिचंच नाव आहे उर्वशी. आणि सांगा हिच्यासारखी सौंदर्याने, हिच्यासारखे नाच गान कुठल्या कलेत तुम्ही कोण निपुण आहात? तर उर्वशीची बराबरी कोणी करू शकले नाही. आणि ती उर्वशी नारायणाने भेट म्हणून दिली. कोणाला? इंद्राला. आमच्याकडनं तुम्हाला घ्या, आम्हाला तुमचं पद नको, आमच्याकडनंच तुम्हाला भेट स्वरूपात घ्या. पण इंद्राने का बरं पाठवले? कारण त्याला भीती आहे. कारण यांनी जर यांची तपश्चर्या पूर्ण झाली तर आपलं काय? बलिराजा यज्ञ करायला लागलेत, पुन्हा लगेच वामन देवाला विनंती केली, तुम्ही तिथे जा, 3 पादभूमी मागून घ्या. म्हणजे थोडक्यात त्यांना भीती आहे. म्हणून म्हणतात ते आपल्याहून श्रेष्ठ देवाचे ऐश्वर्य पाहून दुःख होते. इंद्रादी देवांना दैत्य दानवादिकाचे भय होत असल्याचे शास्त्रात वर्णन आलेले आहे. पाप नसते तर त्यांना दुःख झाले नसते. काय नसतं तर काय झालं नसतं? पाप नसतं तर दुःख झालं नसतं. दुःख होतं की नाही? ते अर्थी कशाचं फल आहे? ते पापाचं फल आहे. यावरून देवाचे शरीर हे कशाचे फल आहे? पाप पुण्याचेच फल आहे असे काय होते? निश्चित होते. अहो म्हटले, पण असं जर तुम्ही म्हणता तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्यकारी व्यवस्थित हो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्मकर्तुर् मेहरसी, शास्त्र म्हणेल ते सांगावे. आणि मग वेदाने सांगितलेलं अहितापासून काढिती हित जीवन वाढविती नायका श्रुती पर होती माऊली जगा. आणि वेदामध्ये देवाचे शरीर कसे सांगितले? वेदामध्ये देव पापरहित आहेत असे वर्णन आहे. मग वेद खोटं बोलेल का? मग तुम्ही कसं म्हणता देवाचे शरीर सुद्धा पाप पुण्याने मिश्रित आहे? तर त्याला म्हणतात आपण तात्पर्य आहे ना, तात्पर्य जाणलं पाहिजे. वक्त्याचं तात्पर्य जर जाणलं नाही तर बऱ्याच वेळेला फल प्राप्त होण्याऐवजी फजिती झाल्याशिवाय राहत नाही. कुठल्याही वक्त्याचं तात्पर्य कळायला पाहिजे. मी तुम्हाला विचारलं, आज पाठात तुम्ही घाईत येत होते तर तुम्ही येताना चालताना, तुम्ही येत असताना मेलेलं कुत्र चालताना पाहिलं का? मी असं तुम्हाला विचारलं. काय विचारलं? मेलेलं कुत्र चालताना पाहिलं का? तुम्ही लगेच म्हणाल काय महाराज डोकं फिरलं काय? मेलेलं कुत्र चालेल कसं? चालत असेल तर मेलं कसं? आहे ना, असं वाटतं की नाही? पण माझं तात्पर्य तुम्हाला कळालं नाही याचा अर्थ. मला म्हणायचं होतं तुम्ही येत होता तिथे एक कुत्र मेलेलं होतं, ते तुम्ही चालत येत असताना पाहिलं का? तुम्ही म्हणा हे तर बरोबर आहे. मग पहिलं काय हेच बोललो होतो ना, पण काय कळालं नाही? तात्पर्य कळालं नाही, आहे ना. तसं वेदवाक्याचं तात्पर्य काय आहे? वेद वाक्याचं तात्पर्य आहे देवाचे शरीर पाप रहित आहे हे सांगण्यात तात्पर्य आहे का अधिक पुण्याने रचित आहे? एक गोष्ट आहे अधिक पुण्याने रचित आहे, दुसरी गोष्ट त्यांना कर्म करण्याचं स्वातंत्र्य नाही म्हणून त्यांना काय म्हणतात? पाप रहित वेदामध्ये म्हटलेलं आहे. त्यांच्या शरीरामध्ये पाप बिलकुलच नाही असं सांगण्याचा वेदाचा अभिप्राय नाही, तीच गोष्ट बोलतात. त्याचे तात्पर्य 2 तऱ्हेने सांगता येईल. एक, त्यांना कोणत्याही कर्माचा अधिकार नसल्यामुळे, त्यांना म्हणजे कोणाला? देवांना कोणत्याही कर्माचा अधिकार नसल्यामुळे त्यांच्या कर्मापासून काय होत नाही? पातक उत्पत्ती होत नाही. देवाच्या शरीरापासून पातक उत्पत्ती होत नाही, पशुवादिकाच्या शरीरापासून पातक उत्पत्ती होत नाही. पातक उत्पत्ती फक्त कोणाच्या शरीरापासून होते? आपल्या मनुष्य शरीरापासून होते. कारण का? कर्म करण्याचं आपल्याकडे स्वातंत्र्य आहे म्हणून. ठीक ना? कर्म करण्याचं आपल्याकडे स्वातंत्र्य आहे म्हणून ते पापरहित आहेत. ते म्हणजे कोण? देव पापरहित आहेत कारण त्यांना कर्म करण्याचं स्वातंत्र्य नाही. पण इतकी गोष्ट खरी आहे की पूर्वजन्मातील केलेल्या पातकाचे फल त्यांना देव शरीरात सुद्धा भोगावे लागते. पूर्वजन्म जर त्यांचं देव शरीर होण्या अगोदर समजा बली आहे ना, त्यांनी 99 यज्ञ केले, आता तो पुढचा यज्ञ जर पूर्ण झाला असता तर ते स्वर्गाला गेले असते, किंवा नहुष स्वर्गाधिपती झाला तरी राहटी माझी भांबावाला तो भजनत्व पावला नशीचं काय? त्यांनी 99 यज्ञ केले, रिकाम्या जागा भराया सदरात. आता मग अधिकारी कोण आहे? तर नहुषाला ठेवलं आणि मग तिथे गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांचं पातकाचं फल म्हणजे पूर्वीचे असणारे पाप वासना त्यांना त्या सचीची कामना निर्माण झाली. आता सचीने विचार केला हा बळजोरी केल्याशिवाय राहणार नाही. तिने सांगितलं मग अशा अनोख्या वाहनामध्ये बसून या, मी तुमचा स्वीकार करते. मग यांनी विचार केलं उंदरावर जावं तर बाप्पा गेलेले आहेत, नंदीवर जावं तर भगवान शंकर आहेत, मोरावरती जावं तर कार्तिक स्वामी आहेत, हत्तीवरती जावं तर देवराज इंद्र आहेत, गरुडावरती जावं तर भगवान विष्णू आहे. म्हणजे प्रत्येकाने हंसावर जावं तर ब्रह्मदेव आहे. म्हणजे प्रत्येकाचं वाहन काही ना काही आहे. मग आपण असा काही प्रयोग करू? अपूर्व वाहन, अपूर्व जे कोणाच त्याचा प्रयोग केलेला नाही. मग त्यांनी काय केलं? ऋषी मुनी रथाला झोपले आणि त्याला म्हणायचं सरपतू सरपतू, चला पटकन चला पटकन. आता ते ऋषी बिचारे शांत तर शांत. आता त्यांना कोप आल्याच्या नंतर मग हरिजनाची कोणानं घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्यांची. संतापाशी भाऊ असावी मर्यादा, फलकटाचा धंदा उर फोडी. आणि त्यांनी म्हटले सरपतू चल सरपत हो. मग भुजंगत्व पावला नेणसीचं काय? पण हे कशाचं फल भोगावं लागलं? पूर्वजन्मार्जित पापाचं.
कारण ही दुर्वासना झाली नसते ना, नंतर पुढे तो पातकामध्ये प्रवृत्त झाला नसता. मग त्या जन्माचं फल आहे का ते? नाही, ते गत जन्माचं फल आहे. ठीक ना? कारण गत जन्मात केलेलं पापाचं फल त्यांना देव शरीरातही भोगावं लागतं. इंद्रादी देवाचे शरीर अधिक पुण्य व न्यून पाप यांनी रचित आहेत. त्या पुण्य अधिकेमुळे वेदामध्ये देवाचे शरीर पापरहित आहे असे म्हटले आहे. पापाचा अत्यंत अभाव सांगण्याचा वेद वाक्याचा अभिप्राय नाही. लौकिकातही व्यवहारातही आळंदी कशाची? देवाची आहे ना. चोर राहतच नाही इथे, राहतात हो, इथे चोर पुष्कळ आहेत, पण तरी कशाची म्हणतात? देवाची. जरी पुष्कळ असले तरी जे चोराच्या आळंदी जितके चोर आहे ना तितके ते स्वप्नात कधी होऊ शकत नाही. किती कलियुग येऊ द्या, इथे तितके चोर कधी येऊ शकत नाही. म्हणून देवतुल्य महापुरुष अधिक आहे म्हणून आळंदी कशाची? देवाची. म्हणजे आता इतर कोणी नाहीच असा अर्थ आहे का? नाही, पण अधिक कोण आहे? देव आहे, आहे ना. म्हणून देवाची आळंदी. एखादा गाव कशाचं म्हणतात? ब्राह्मणाचा गाव आहे. मग तिथे साळी कोळी माळी हे 18 पगड जाती राहतच नाही का? राहतात, पण अधिक कोण आहे? भूदेव अधिक आहे. अशा पद्धतीने ते म्हणण्याची वहिवाट आहे. तीच गोष्ट सांगतात. लौकिकातही ज्या गावात पुष्कळ ब्राह्मण असतात त्यास हा ब्राह्मणाचा गाव आहे असे म्हणण्याची काय आहे? वहिवाट आहे. आणि तसेच सर्प पशु म्हणजे आता इथपर्यंत कुठल्या शरीराचं स्पष्टीकरण झालं? देव शरीराचं स्पष्टीकरण झालं. देव शरीर कशाचे आहे? अधिक पुण्याचे आणि न्यून पापाचे आहे. मनुष्य शरीर समान पाप पुण्याचे आहे. पशु शरीर अधिक पापाचे न्यून पुण्याचे आहे. पशु शरीराला कशा शरीर म्हणतात? पाप शरीर आहे, पापमय शरीर आहे, पण पुण्य नाहीच का? आहे, पण कसं आहे? न्यून पुण्य आहे आणि अधिक पाप आहे. कसं ते बघा. सर्प पशु पक्षी यांचीही शरीरे मिश्रित कर्माचे फल आहेत. कारण त्यास जे दुःख होते ते कशाचे फल आहे? कधी बघा ना, आपल्याला पाणी लागलं तर मागता येतं, भोजन लागलं तर मागता येतं काहीतरी द्यावं. ते बिचाऱ्याला तहान लागली तर 2-2 दिवस खुंट्याला बांधलेले राहतात. कधी कधी लग्न कार्यात ते घरातले लोक मग्न होतात आणि त्याला विसरूनच जातात. ते बिचाऱ्याला काय करता येतं? काही झुरत राहता येतं, बाकी दुसरं काही करता येत नाही. मालकाने पाणी पाजलं तेव्हा प्यायचं आणि मालकाने खायला दिलं तेव्हा खायचं. पण हे पण कशाच फळ आहे? त्यांच्या पापाचं फल आहे. मानावंच लागतं. किती किती कष्ट करावे लागतात, भयंकर कष्ट असतात त्या योनीमध्ये. मी एक वाक्य बोलू, क्षमा मागून, माझं नाही, सद्गुरू जयराम बाबा भोसले त्यांचं वाक्य ऐकलेलं मी सांगतो. ते म्हणायचे, इतरत्र महाराष्ट्रात तुम्ही कुठे गेलात तर तुम्हाला होंडी बैल, गाळी बांडी घुडकी अशी बैल अधिक भेटतात, पण आळंदीचे भोवताली भेटलं तर खिलार बैल जास्त भेटतात पंचकृषीमध्ये. याचं कारण सिस्टम स्पष्ट समजून घ्या. ते म्हणायचे, फुकटच्या मधुकरी भात खाल्ली आणि झोपा काढल्या तर या लोकांचे ते बैल होऊन फेडावं लागतं. हे त्यांचं वाक्य, माझं. म्हणून आपण आळंदीत असलं तर साधना केली पाहिजे. कारण आपण जर ज्यांचं अन्न खातो ना ते साधनेतले 16 तास म्हणतात तर त्यांना जातं पुण्य तेवढं. आणि मग उर्वरित आपल्याकडे किमान मग 16चं त्यांना दिलं पाहिजे, उर्वरित आपल्याकडे म्हणजे ठेवली पाहिजे. आणि आपले 16 झोपेतच गेले आणि 4च साधनेत गेले तर आपल्याकडे राहणार काय? बँक बॅलन्स काय राहणार आपला? ठीक ना. त्याच्यामुळे ते माझं नाही, मी त्यांचं वचन ऐकलेलं मी आपल्यासमोर सांगितलं. म्हणजे थोडक्यात साधना आपल्याकडनं घडलीच पाहिजे, घडली पाहिजे. सर्प पशु पक्षी यांची शरीरे मिश्रित कर्माचे फल आहेत. कारण त्यासही जे दुःख होते ते त्यांचे कशाचे फल आहे? पापाचे आहे. आणि उत्तम अन्नपानापासून किंवा मैथून म्हणजे रतिक्रीडेपासून जे सुख होते ते त्यांचे कशाचे फल आहे? पुण्याचे फल आहे. काही काही बैल सुद्धा माणसापेक्षा ऐश्वर्यात राहतात. काही ग्रामशिव कुत्री हे माणसापेक्षा ऐश्वर्यात राहतात. कशाचं फल आहे त्यांचे? ते पुण्याचं फल आहे. आणि काही काही माणसाची कुत्री हाल खात नाही, इतकी भयंकर दया नव्हती. कशाचं फल आहे? पापाचं फल आहे. मानावं आपल्याला लागतं. मी पुण्यामध्ये एकदा प्रवचनाला गेलो. गेल्याच्या नंतर त्यांनी मला ते बैलाचे ते काय म्हणतात ते बैलगाडा शर्यत त्याचे ते मास्टर होते, नाव नका विचार, मला काही दिवस जगायचं. ते नेलं घरी नेल्याच्या नंतर ते म्हणले, महाराज ह्या बैलाची किंमत काय? आता मी म्हणलं मला बैलाची किंमत कशी कळेल? पण आता विचारणारा कदाचित रामकृष्ण हरी. ते म्हटले, महाराज तरी सांगा. पण मग आता त्यांना बरं वाटण्याकरता मी म्हटलं असेल 50,000 म्हणजे साधारण आता खेड्यापाड्यात बैल 10,000 15,000ला भेटतात चांगले. ते म्हटले, अहो म्हटले महाराज नीट बोलावं जरा. ते म्हणले, खरंच तुम्हाला तिथून कीर्तन प्रवचनच करावं म्हटले. मी म्हटलं मग तुम्हीच सांगा. ते म्हणजे, अहो म्हटलं 5 लाखाचा बैल आहे म्हटले. मग मला कळालं, म्हटलं बैलाची किंमत सुद्धा 5 लाख असू शकते. आणि त्या बैलाला बांधण्याकरता एशी होता, मच्छर चावू नये म्हणून एशी सगळं त्याच्याकरता निर्माण केली होती. आणि दुसरा एक जण पाहिलं तर शेवक त्याला तुपातले लाडू खाऊ घालत होता. आता इथं माणसाला तूप म्हटलं की चो आणि त्याला तुपातले लाडू. कशाचं फल आहे? माना तुम्ही.
पुण्याचं फल आहे. मग त्या योनीमध्ये एखाद्याचं पुण्य जर चांगलं, अहो माऊलीच्या रथाला पालखीला जे आता सासवड दिवे घाटामध्ये चालतात, किती लोक ते बैलाच्या चरणाचे धूळ घेतात. काय माऊली ते अनेक पुड्या बांधून घरी नेतात, आपल्या लेकराला माती त्या पाण्यामध्ये म्हणून तीर्थ म्हणून देतात. हे कशाचं फल आहे? त्यांचं पुण्याचं फल आहे, मानलंच पाहिजे. एक माऊलीच्या मंदिरात एक कुत्रा असतो, तो भोसरीचा आहे, प्रत्येक गुरुवारी तो येतो आणि जागराला तो हजर असतो. कशाचं फल आहे? त्या योनीत गेला तर ते पुण्याचं फल आहे. काही काही लोक म्हणतात पाप पुण्य म्हणजे भूल थाप आहे, स्वर्ग नरक म्हणजे मिथ्या कल्पना आहे, आम्ही ते मानत नाही. अरे तुम्ही माना अगर न माना, भोगावं लागतं ना. भोगे कळू येते मागील केले कर्म, भोगाने तुमच्या कळून येतं ना. आणि भोग तर काय ना भोग तुमचे येते कर्म, कल्प कोटेशे तर भोगल्याशिवाय तर ते कर्म काही सुटका देत नाही. ज्ञानोबराय तर इथपर्यंत म्हणतात, येत नाही उरो आले अवतार, हेर ते पांगर जीव किती. अवतारी कोटीतल्या देवाधिकाला जर कर्म भोग चुकत नाही तर आपल्यासारख्याला कसं चुकेल? म्हणून कर्म करताना जर पुढचं भान ठेवलं ना, एक दिवस आपल्याला भोगावं लागणार आहे, तर मनुष्य चुकीचं कर्म कधी करणार नाही. पण ते पुढचे भोग तूर्त दिसत नाही आणि पायाजवळच मनुष्याने पाहिलं का मग पाप कर्म करायची त्याला भीती वाटत नाही. पण पाप भिरू व्यक्ती असला पाहिजे. कशा करता बोललो बघा, त्या उत्तम मनुष्याची देवाप्रमाणे आणि नीच मनुष्याची पशु पक्षाप्रमाणे त्याच्या भोगावरून कल्पना होते. आता आपले बाबा जर पाहिलं तर लोक असं तळहाताच्या फोडासारखं कुठे ठेवून कुठे नाही करू, काय काय करतात. ते साक्षात स्वर्गातले देवच आहेत, आपल्या कल्याणाकरता मानव रूपामध्ये येऊन ते अवतीर्ण झालेले आहेत, आहे की नाही. म्हणजे ते त्यांचं पुण्य अधिक असल्यामुळे देवतुल्य त्यांचं जीवन आपल्याला जाताना दिसतं देवाप्रमाणे. आणि एखादा नीच मनुष्य असेल तर पशु पक्षाप्रमाणे त्यांची भोगावरून कल्पना होते. घाटावर जे राहणारी मंडळी आहेत त्यांना जरी कोणी काही दिलं तर तुच्छ भावनेनेच देतात ना. मग हे कशामुळे? एक मनुष्य म्हणून पाहतात का त्यांच्याकडे? एक दीन दया म्हणून. याचं कारण ते त्यांच्या कशाचं फल आहे मानलं पाहिजे? पापाचं फल आहे. पण बिचारे शेवटच्या काळात इथे आले तर म्हणजे कुठंतरी ते पुण्य आहे. आणि माऊलीच्या आनंदीत असं आहे का माऊली कुत्र्याला सुद्धा उपाशी ठेवत नाही. एवढं मात्र त्रिवार सत्य आहे. बरोबर माऊली त्याचं ते काही ना काही त्याला वेळेला देतात. या प्रकारे सर्व शरीरे पाप पुण्याने तयार झालेली आहेत आणि पापाचे फल काय आहे? दुःख आहे. म्हणून जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत दुःखाची अत्यंत निवृत्ती होणे शक्य नाही. थोडक्यात हा सगळा विचार कोण करतोय? मुमुक्षू. त्यात तो विचार करतो जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत दुःख आहे. आणि मग आपल्याला शरीराची निवृत्ती झाली का दुःखाची निवृत्ती आपोआपच होणार. आणि शरीर कशाने रचित आहे? पाप पुण्याने रचित आहे. मग ते पाप पुण्य जोपर्यंत आहे तोपर्यंत शरीर जात नाही. म्हणजे पाप पुण्य गेलं पाहिजे. आणि पाप पुण्य तरी कशाचं फल आहे? आता बोला पुढचं पण पटापट वाचून घेऊ. धर्माधर्माचं फल आहे. धर्म गेल्याशिवाय कोण जाणार नाही, पाप पुण्य घेणार नाही. मग धर्माधर्म तरी कशाचं फल आहे? रागद्वेषाचे फल आहे. म्हणजे रागद्वेषाशिवाय कोण जाणार नाही, धर्मधर्म जाणार नाही. आणि रागद्वेष तरी कशाचं फल आहे? अनुकूल प्रतिकूल ज्ञानाचं फल आहे. म्हणजे अनुकूल प्रतिकूल ज्ञान गेल्याशिवाय रागद्वेष जाणार नाही. रागद्वेष तरी अनुकूल प्रतिकूल ज्ञान तरी कशाचं फल आहे? भेदज्ञानाचं फल आहे. म्हणजे भेदज्ञान गेल्याशिवाय अनुकूल प्रतिकूल ज्ञान जाणार नाही. आणि भेदज्ञान तरी कशाचं फल आहे? आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचं फल आहे. मग आत्मस्वरूपाचं अज्ञान गेल्याशिवाय भेदज्ञान जाणार नाही. मग आत्मस्वरूपाचं अज्ञान गेलं तर कोण राहणार नाही? आत्मस्वरूपाचं अज्ञान गेलं तर कोण राहणार नाही? भेदज्ञान राहणार नाही. आणि भेदज्ञान गेलं तर कोण राहणार नाही? अनुकूल प्रतिकूल ज्ञान राहणार नाही. अनुकूल प्रतिकूल ज्ञान गेलं तर कोण राहणार नाही? रागद्वेष राहणार नाही. रागद्वेष गेले तर कोण राहणार नाही? धर्माधर्म राहणार नाही. धर्माधर्मच गेले तर कोण जन्माला येणार नाही? पाप पुण्य येणार नाही. आणि पाप पुण्यच नसेल तर भांडवलच जप्त झालं ना. निमित्त आहे, निमित्ताच्या शाप आहे. पाप पुण्यच राहिलं नाही तर शरीर येणार नाही. आणि शरीरच राहिलं नाही तर दुःख होणार नाही. आणि आपल्याला कशाची निवृत्तीची इच्छा आहे? दुःखाची निवृत्तीची इच्छा आहे. आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्तीची इच्छा आहे. एक गुरुदेव एक आजारी पडलेत, दुसरे गुरुबंधू भेटायला गेलेत. ते फार हाय हाय करायला लागले. नाही पण लईच त्रास होतो, अमुकच होतो, तमुकच होतो. आणि ते हाय हाय करणं काही थांबेच ना. मग त्यावेळेला ते पुन्हा समजून सांगितले का पुन्हा ते थोडं वेळ थांबायचे, पुन्हा रडायचे. मग त्यावेळेला हे आनंद आश्रम स्वामी महाराज त्यांचे जे गुरुबंधू बाबा सांगत असतात ते म्हणायला लागले, अरे मरायचं तर शिस्तीत मरण म्हटलं, कशाला हाय हाय करतो? इतके दिवस वेदांत चिंतन केलं ते कुठं मातीत गेलं का? मग ते थोडेसे शांत झाले आणि म्हणले एक चिंता करू नको. म्हणले मेल्याच्या नंतर खडकावर आपडलं तर तुला काय होणार नाही. त्यांना काय म्हटले? एकदा मेल्याच्या नंतर खडकावर जरी आपडलं तर तुला काय होणार नाही. म्हणजे कशाचा संबंध सुटला? शरीराचा. आणि शरीराचा संबंध सुटला का दुःख संपलं. असा विचार कोण करतो? जिज्ञासू करतो. जो विचार करतो त्यालाच काय म्हणतात? जिज्ञासू. पण कोणता
हा विचार करतो त्याला काय म्हणतात जिज्ञासू. आता हे थोडंसं वेगळ्या पंक्ती वाचतो. म्हणून जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत दुःखाची अत्यंत निवृत्ती होणे शक्य नाही. शब्दाकडे बघा बरं का, एखादा शब्द पारिभाषिक वाटला का तितक्यात त्याचा अर्थ सुद्धा आपल्या लक्षात आला पाहिजे. कदाचित हल्लीचे शरीर नष्ट झाले. आता काही काही लोक दुःखाला फार वैतागतात आणि दुःखाला वैतागतात म्हणून आत्महत्या करतात. मग आत्महत्या केली म्हणजे शरीर संपलं असं त्यांना वाटतं. दुःखातून एकदा सुटलो का सुटतात का चांगले जखडली जातात, चांगली जखडली जातात. कारण आत्महत्या अशी पाहता की अपार पिशाची योनीला त्याला जावं लागतं, दुर्योनीला जावं लागतं. मग भयंकर दुःखाचा कडेलोटपणा होतो. म्हणून शरीर आहे तोपर्यंत काय नाही, दुःखाची निवृत्ती नाही. आणि त्या शरीराची निवृत्ती शेवटचं साधन आहे त्याचं आत्मस्वरूपाचं ज्ञान. तरी प्रारब्धातील पाप पुण्याने पुन्हा दुसरे शरीर प्राप्त होईल. कारण शरीर पाप पुण्याचे म्हणजेच कशाचे फल आहे, धर्माधर्माचे फल आहे. धर्म काय ना धर्म काय, वेद विहित क्रियाजन्यत्वम धर्मत्वम, वेद निषिद्ध क्रियाजन्यत्वम अधर्मत्वम. शास्त्राने सांगितले इदम करू ते करणं हा काय आहे, धर्म आहे. आणि शास्त्राने सांगितले इदम मा करू ते न करणं हा काय, अधर्म आहे. किंवा युग परत्वे धर्म वेगळा सांगितलेला आहे. कृतय ध्याय तो विष्णू त्रेता येतो मग काही द्वापारीच्या परिचर्या या कलवतात हरिकीर्तनात. कारण धर्माची तू मूर्ती कोण, परमात्मा. आणि त्या परमात्म्याच्या प्राप्तीचं जे नियत साधन आहे त्याला काय म्हणा, धर्म. आणि कलियुगामध्ये निज धर्म हा सोखडा नाम उच्चारू गडगडा असं आपल्याला संगती लावता येईल. धर्माधर्माची अत्यंत निवृत्ती झाल्याशिवाय कोणाची निवृत्ती होणार नाही, शरीराची. काय बरं, कारण धर्माधर्माच्या द्वारा काय जन्माला येतं, पाप पुण्य. पाप पुण्याचं कार्य कोण आहे, शरीर. थोडंसं बोलायचं, अत्यंत निवृत्ती होणे संभवनीय नाही. त्या धर्माधर्माचे कारण कोण आहे मग, राग द्वेष कारण. राग म्हणजे प्रीती आहे ना, कारण संस्कृत मध्ये रागाला काय म्हणतात, प्रीतीला काय म्हणतात, राग असं म्हणतात. व्यवहारामध्ये मला राग आला आहे ना, तो राग म्हणजे क्रोध अशा अर्थाने आहे. पण इथे राग शब्दाचा अर्थ प्रीती आहे. त्याची त्या विषयावरती काय आहे, राग आहे. राग आहे म्हणजे प्रीती आहे, म्हणजे मोह आहे. त्याच्याविषयी असणारं एक प्रकारचं आसक्ती आहे, प्रीती आहे, मोह आहे. त्याला या ठिकाणी राग द्वेष त्या म्हणतात. संस्कृतात प्रीतीला राग असे म्हणतात. त्या राग द्वेषाच्या नाशा वाचून कोणाचा नाश होणार नाही, धर्माधर्माचा नाश होणार नाही. राग द्वेष हे कशामुळे होतात मग, अनुकूल प्रतिकूल ज्ञानामुळे. सर्पाविषयी आपल्याला काय आहे, द्वेष आहे ना. आणि आपल्या मित्राविषयी राग आहे ना. सर्पाने फडा काढण्या अगोदर त्याच्या डोक्यात धोंडा घालायला आहे, मित्राने पाठीमध्ये धपका टाकला तर रामकृष्णारी चल माझ्यासोबत आहे ना. कारण का, मित्राविषयी राग आहे आणि सर्पाविषयी द्वेष आहे. मग ज्याच्याबद्दल द्वेष आहे त्याच्याबद्दल वाईट कर्म करतो मनुष्य, म्हणजे अधर्म होतो. आणि अधर्मामुळे पाप होतो. आणि ज्याच्याबद्दल आपली प्रीती आहे त्याच्याबद्दल सत्कर्म करतो, पुण्य होतो आहे ना. म्हणजे पाप पुण्याला कारण कोण आहे, राग द्वेष आहे. कारण राग द्वेषाद्वारा धर्माधर्म, धर्माधर्माद्वारा पाप पुण्य, पाप पुण्याद्वारा शरीर. म्हणून म्हणतात राग द्वेष अनुकूल प्रतिकूल ज्ञानामुळे होतात. ज्या पदार्थाविषयी आपणास सुखास हेतू आहे असे वाटते त्याच्या ठिकाणी कोणतं ज्ञान होतं, अनुकूल ज्ञान होतं. आणि ज्या पदार्थापासून दुःख होईल असे वाटते त्याच्या ठिकाणी प्रतिकूल ज्ञान होते. सर्पाविषयी कोणतं ज्ञान होतं काय, आपल्याला सगळ्यालाच प्रतिकूल होतं का कोणाला अनुकूल पण होतं. सर्पाविषयी कोणाला अनुकूल ज्ञान होईल, सर्पमित्राला, आणखी गारुड्याला, मांत्रिकाला त्याच्याविषयी अनुकूल ज्ञान होईल. आणि भित्र्या माणसाला प्रतिकूल ज्ञान होईल. बरोबर ना, पदार्थ एकच आहे. पण ज्याच्याबद्दल त्या गारुड्याला माहिती याचा एक दात पाडला विषारी तर हाच आपल्या उपजीविकेचं साधन आहे, म्हणून त्याला त्याच्याविषयी अनुकूल ज्ञान होईल. म्हणून तो त्याच्याविषयी काय करेल, प्रेमाचा व्यवहार करेल. आणि ज्याच्याबद्दल त्याच्याविषयी द्वेषाची भावना तो त्याच्याबद्दल वाईट व्यवहार करेल. म्हणजे त्याला एकाकडे पाप होईल आणि एकाकडे पुण्य होईल. म्हणून ते म्हणतात की अनुकूल प्रतिकूल ज्ञानाच्या नाशा वाचून कोणाचा नाश होणार नाही. बोलत नाही ठळक पंक्तीत, राग द्वेषाचा नाश होणार नाही. आणि मग त्या अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला तरी कोण कारण आहे, भेदज्ञान. भेदज्ञान म्हणजे हे आहे, मी तू पण आहे ना, आहे ते भेदज्ञान. मी तू पण जाऊ दे दुरी, तेच आहे अभेदज्ञान. मी तू आहे ना, हा तो असा अपपर भाव राहिला का ते भेदज्ञान आहे. आणि अपपर भाव मावळला तेच अभेदज्ञान आहे. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, हे अपपर भाव गेल्याचं लक्षण आहे. आणि पुत्र आणि पुतण्या असेल की अशाचं असे होतं, हे कोणतं ज्ञान आहे माहिती नाही, दृष्टांत सगळ्याला. हे भेद ज्ञान आहे. माहिती नाही नंतर सांगतो, आठवण करा. आपण ज्या पदार्थापासून दुःख होईल त्याचं असे वाटते की त्याच्या ठिकाणी अनुकूल प्रतिकूल ज्ञान होते. त्या अनुकूल प्रतिकूल ज्ञानाच्या नाशा वाचून राग द्वेषाचा नाश होणार नाही. त्या अनुकूल प्रतिकूल ज्ञानास काय कारण आहे, भेदज्ञान कारण आहे. आपल्या स्वरूपाहून भिन्न पदार्थाच्या ठिकाणीच अनुकूल प्रतिकूल ज्ञान होते. थोडं 2 मिनिटं एकाग्र व्हा बरं का, घडीकडे पाहू नका. 2 मिनिटं फक्त एवढं जिज्ञासू तरी आपण संपवू.
कारण आपण जिज्ञासू असल्यामुळे जिज्ञासू संपल्याशिवाय आपली जिज्ञासा काही पूर्णत्वाला जाणार नाही याची मला खात्री आहे. का तुम्हाला नाही? मोठ्याने बोलत नाही मग. चिरकर नाही तो पीरकर तौल मेली आहे. ही एक गोष्ट आहे. नंतर सांग. आपल्या स्वरूपाहून भिन्न पदार्थाच्या ठिकाणीच अनुकूल प्रतिकूल ज्ञान होते. पंक्ती बघा बोलत चला. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अनुकूल प्रतिकूल ज्ञान होत नाही. जीवदातानी चाविली, कोणी बत्तीशी पाडिली. मुक्ताबाई आईसाहेब ताटेच्या अभंगामध्ये म्हणतात, आपण जीवत असताना अति घाई संकटात नाही होतं, कधी कधी जीवदाता खाली येते आणि मग त्यामुळे दातच पाडून टाकतो मनुष्य. नाही असं होत. का बरं होत नाही? कारण ते आपल्या स्वरूपातले आहेत. मग आपल्या स्वरूपातला जो पदार्थ आहे त्याच्याविषयी अनुकूल प्रतिकूल ज्ञान होत नाही. आपल्या स्वरूपाहून जे भिन्न आहे त्याच्याविषयी अनुकूल प्रतिकूल ज्ञान होतं. आता गुरुवर्य चंद्रशेखर महाराज येत आहेत आपल्या आळंदीमध्ये आज. त्यांचं एक वाक्य आहे, पाहुणा किती प्रेमाचा असला तर तो जावाच वाटतो, आणि मुलगा किती पेणारा कमरेत लाता घालणारा असला तरी रात्री घरी यावाच वाटतं. कारण मुलगा स्वरूपातला आहे म्हणून भेद ज्ञान नाही, आणि पाहुणा स्वरूपातला नाही म्हणून भेद ज्ञान आहे. म्हणून भेदज्ञानामुळे अनुकूल प्रतिकूल ज्ञान आणि पुढची परंपरा. म्हणून ते म्हणतात बघा, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अनुकूल प्रतिकूल ज्ञान होत नाही. आत्मस्वरूप आपल्यापासून भिन्न आहे का? ते आपलं स्वरूपच आहे. म्हणून स्वरूप आत्मस्वरूप आपलं स्वरूप असल्यामुळे त्याच्याशी कोणतं ज्ञान होत नाही. त्याच्यापासून कोणतं ज्ञान होत नाही? अनुकूल प्रतिकूल ज्ञान होत नाही. आणि अनुकूल प्रतिकूल ज्ञान का होत नाही? ते आपल्या स्वरूपाहून भिन्न नाही म्हणजे भेद ज्ञान नाही, कारण ते आपलं स्वरूपच आहे. सुखाचे साधनास अनुकूल व दुःखाच्या साधनाला काय म्हणतात? प्रतिकूल. एखाद म्हणाले अनुकूल प्रतिकूल अनुकूल प्रतिकूल अनुकूल प्रतिकूल. कालपासून ऐकतो बा अनुकूल म्हणजे काय प्रतिकूल म्हणजे काय आहे ना. तर अनुकूल कशाला म्हणतात? सुखाचे जे साधन आहे त्याला म्हणतात अनुकूल, दुःखाचे जे साधन आहे त्याला म्हणतात प्रतिकूल. आपले स्वरूप म्हणजेच आत्मा हा सुखाचं साधन आहे का सुखरूप आहे ना. सुखाचं साधन सुखरूप असल्यामुळे त्याच ठिकाणी अनुकूल ज्ञान होईल का प्रतिकूल ज्ञान होईल? का बरं? साधनाच्या ठिकाणी अनुकूल प्रतिकूल ज्ञान होतं. आत्मा साधन आहे का साध्य आहे? साध्य आहे. ते आपलं काय स्वरूप आहे, म्हणजे ते आपल्याहून भिन्न नाही ना, म्हणून त्याच्यापासून अनुकूलही ज्ञान होत नाही आणि प्रतिकूलही ज्ञान होत नाही. सुखाचे किंवा दुःखाचे साधन नाही कोण? आत्मा. म्हणून आत्म्याविषयी अनुकूल प्रतिकूल ज्ञान होत नाही. आपल्याहून भिन्न पदार्थाच्या ठिकाणीच अनुकूल प्रतिकूल ज्ञान होते. तेव्हा भेद ज्ञानाच्या नाशा वाचून अनुकूल प्रतिकूल ज्ञानाचा नाश होत नाही. आता एक ही परंपरा कुठून कुठपर्यंत आलो आपण? शरीर दुःख कशामुळे? शरीरामुळे. शरीर कशामुळे? पाप पुण्यामुळे. पाप पुण्य कशामुळे? धर्माधर्मामुळे. धर्माधर्म कशामुळे? रागद्वेषामुळे. रागद्वेष कशामुळे? भेद ज्ञानामुळे. भेद ज्ञान कशामुळे? अनुकूल प्रतिकूल ज्ञानामुळे. अनुकूल प्रतिकूल ज्ञान कशामुळे? भेद ज्ञानामुळे. भेद ज्ञान कशामुळे? आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे. आत्मस्वरूपाचं अज्ञान कशामुळे? आत्मस्वरूपाचं अज्ञान कशामुळे? आत्मस्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे. बरोबर आहे ना. आत्मस्वरूपाचं अज्ञान कशामुळे? आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही म्हणून आहे ना. शौचाला कुठे गेला? म्हणजे तांब्या विसरला तिथे. तांब्या कुठे विसरला? शौचाला गेलो तिथे आहे ना. असे उत्तर झाले. प्रश्न चुकीचा असल्यामुळे उत्तर चुकीचंच भेटणार. भेद ज्ञानाच्या नाशा वाचून अनुकूल प्रतिकूल ज्ञानाचा नाश होत नाही. त्या भेद ज्ञानास आत्मस्वरूपाचे अज्ञान कारण आहे, आणि त्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचा नाश यथार्थ आत्मज्ञानानेच होईल. इथे यथार्थ शब्द म्हणजे, कारण आत्मस्वरूपाचं ज्ञान आपल्याला कधी नाही. इथे यथार्थ शब्द टाकला ना. आत्मस्वरूपाचं ज्ञान आपल्याला कधी नाही, सर्व काळ. ज्या वेळेला आपण जगताला पाहतो त्यावेळेला आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही का? आहे. पण कसं ज्ञान आहे? सामान्य ज्ञान आहे, विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे. म्हणून जग सत्यत्वाचा आपल्याला भ्रम झाला. मग यथार्थ ज्ञान होणं म्हणजे ते ब्रह्मरूप आत्मा किंवा आत्मरूप ब्रह्म दुसरं तिसरं कोण नसून ते मीच आहे असं एकदा यथार्थ ज्ञान झालं. म्हणून म्हणतात ते आत्मस्वरूपाच्या ज्ञानाच्या अज्ञानाचा नाश यथार्थ आत्मज्ञानानेच होईल. जवळजवळ अशी सरणी म्हणजे रीती पद्धती रामगीतेत भगवान श्री प्रभू रामचंद्राने अध्यात्म रामायण बघा, त्या अध्यात्म रामायणातलं रामगीता 44वा अध्याय, त्यामध्ये हा विषय भगवान प्रभू रामचंद्राने त्यांचे भ्राता लक्ष्मणजी यांना हाच विषय सांगितलेला आहे. काय सांगितला? रामगीतेत श्री रामचंद्राने लक्ष्मणास अध्यात्म ज्ञानाचा उपदेश करताना सांगितले आहे. काय सांगितले? त्यातील महत्वाचे 3 गोष्टी. रागद्वेषापासून कर्मापासून आगा कर्मी जाई पुरावे आहे ना. ते ती सुख दुःखी फळा यावे ते भोगावा यावे ते हा
एका कर्माचं फळ कोण शरीर, आणि शरीरापासून पुन्हा शरीरात आलं का पुन्हा रागद्वेष, आणि रागद्वेषापासून पुन्हा कर्म, कर्मापासून शरीर, असे उपजेते नासी, नासीले ते पुनर्पेदिशी घटिका यंत्र जैसे परिभ्रम. हे चक्र कसं चालू आहे? अविरत चालू आहे, अखंड चालू आहे. म्हणून म्हणतात असे सारखे चक्र चालू आहे. आणि याच कारण आत्मस्वरूपाचे काय आहे? अज्ञान आहे. हेच वेदांत शास्त्रात सर्व प्रपंच आणि त्या प्रपंचाचे ज्ञान सर्व दिसणारा हा प्रपंच. प्रपंच काय म्हणतात? प्रपंच. प्रपंच प्र म्हणजे प्रकर्ष करून, पंच म्हणजे पाच भूताचा विस्तार, त्याला काय म्हणतात? हा प्रपंच. कारण पंचमहाभूताचा गोंधळ केला की ठाई मेळ लावेला सबळ अहंकार त्या पाठी, अन्वेष्टी दृष्ट्या देतो पाचाचे झाले दिसणारे जग इदम द्रव्यम पांचभौतिकम, म्हणून त्याला काय म्हणायचं? प्रपंच. असा प्रपंच आणि त्या प्रपंचाचे ज्ञान आत्मस्वरूपाच्या कशामुळे प्रतीतील येते? अज्ञानामुळे आहे. असा काय वाचतो? नगारा वाचतो, त्याला म्हणतात इति शास्त्रीशी डिंडिमा. वेदांमध्ये असं कंठरवाने सांगितलं का सगळ्या प्रपंचाचं ज्ञान याला कारण आहे आत्मस्वरूपाच्या विशेष स्वरूपाचं अज्ञान. वर सांगितलेली परंपरा लक्षात येण्याकरता थोडक्यात दाखवतात. बोला. सर्व संसार दुःखाला कारण शरीर अधिष्ठान, शरीरास कारण धर्माधर्म, धर्माधर्म म्हणजेच पाप पुण्य, आणि त्या पाप पुण्यास म्हणजेच धर्माधर्मास कारण रागद्वेष, रागद्वेषास कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानास कारण भेद ज्ञान, भेद ज्ञानास कारण आत्मस्वरूपाचे अज्ञान, ते आत्मस्वरूपाचे अज्ञान गेल्याच्या नंतर जाईल भेद ज्ञान, भेद ज्ञान गेल्याच्या नंतर जाईल अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञान गेल्याच्या नंतर जाईल रागद्वेष, रागद्वेष गेल्याच्या नंतर जाईल धर्माधर्म, धर्माधर्म म्हणजेच पाप पुण्य, पाप पुण्य गेल्याच्या नंतर जाईल शरीर, शरीर गेल्याच्या नंतर राहील जाईल कोण? दुःख. कोणतं दुःख जाईल? सर्व दुःख जाईल, त्रिविध दुःख जाईल. आता एक 2 मिनिटं फक्त आपल्याकडे आहे अजून. वर दाखविलेल्या परंपरेने संसारात जीव मात्रा जी सर्व दुःखी प्रतीत होतात त्याचे मूळ कारण कोण आहे? मग आता हे सगळ्या कार्यकारण याचा विचार सोडून द्या. मूळ पुरुष आहे ना, सर्व दुःखाचं मूळ कारण कोण आहे? आत्मस्वरूपाचं अज्ञान. खरं प्रामाणिकपणे उत्तर द्या. ब्रह्मस्वरूपाचं अज्ञान का आत्मस्वरूपाचं अज्ञान? दोन्ही पण अज्ञान 2-2 आहे का असे? मग ब्रह्मस्वरूपाचं का आत्मस्वरूपाचं का? आत्मरूप ब्रह्माचं का ब्रह्मरूप आत्म्याचं का? आत्मान ब्रह्म एकच. मग आत्मान ब्रह्म जर एक आहे तर 2 नावं का आले? उपाधीमुळे. छान. कोणत्या 2 उपाधीमुळे? माया आणि अविद्या. याला प्रमाण काय? सर्वांच्या पाठातलं आहे. नागबाबा म्हणतात कल्पना अविद्या तेने झाला जीव, माया उपाधी शिव बोली जेते. आणि व्यापक असणाऱ्या ब्रह्माला अविद्येची उपाधी लागली का त्यालाच म्हणतात आत्मा, आणि मायेची उपाधी लागली की त्याला म्हणतात ब्रह्म. आणि दोन्ही बाजूला काढले तर खाली शून्य नाही ना. मग खाली कोण? आत्मा ब्रह्म. कारण ते काय आहे ना महाशून्य आहे. ते कोणतं आहे? हे बौद्धाचं शून्य नाही. कोणतं आहे? महाशून्य म्हणजे अधिष्ठान रूप शून्य, म्हणजे ते आहेच आहे. आणि ते कसं आहे? अनादि अनंत आहे, त्रिकाल अबाधित आहे. ते किती आपल्यापासून दूर आहे? हा स्वरूपच आहे. म्हणून ते कोण आहे? ते कोण आहे? हा इतकं काय म्हणूनच खात आहे. ते कोण आहे? मीच आहे. म्हणून मी कोण? ब्रह्मरूप आत्मा, आत्मरूप ब्रह्म. म्हणून मी कोण? अहम देवस्मी का? नाही. मग अहम ब्रह्मास्मी. फक्त आपल्या मनात म्हणायचं. खेड्यापाड्यात गेल्याच्या नंतर मोठ्याने म्हणायचं नाही, तर लोक आपल्याला डाग देतील. कारण नागकटी संप्रदाय ना, त्यांच्यात गेल्याच्या नंतर हे न कळाल्यामुळे ते काय म्हणतील, अरे आतापर्यंत चांगलं होतं, आता काय म्हणायला लागलं असं अहम ब्रह्मास्मी आहे ना. बिचारे अजून श्रद्धाने ऐकून घेतात, नाही तर काही काही लोक डाग द्यायला बसले. बाबा सांगत असतात वर दाखविलेल्या परंपरेने संसारात जीव मात्रा जी सर्व दुःखे प्रतीत होतात त्याचे मूळ कारण आत्मस्वरूपाचे अज्ञान आहे असे काय होते? सिद्ध होते. आणि त्या अज्ञानाच्या निवृत्ती वाचून सर्व दुःखाचा कोणता नाश होणार नाही? आत्यंतिक नाश कोणत्याही उपायाने, म्हणजे कोणत्याही उपायाने म्हणजे त्रिविध उपायाने होणे शक्यच नाही. त्या आत्मस्वरूप अज्ञानाचा नाश यथार्थ आत्मज्ञानानेच होईल. व्यवहारात असा एक नियम आहे की, काय नियम आहे? ज्याच्या अज्ञानाने जे भासते ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होते. रज्जू सर्पाकार भासे रे जगदंबर. मग ज्याच्या म्हणजे दृष्टांता परी दोई ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीचे असे. मंगलाचरणातली किती ओवी? 7वी ओवी. 3री ओवी. मग म्हणा बरं सुरुवात.
नाही, त्या ओवीची सुरुवात. ज्याच्या आज्ञाने भासे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीचे असे. मग आता ते दृष्टांत इथे गाठवायचा. ते म्हणले होते ना, याचा अर्थ जरा कठीण आहे, पुढे गेल्याच्या नंतर कळेल, तो इथे कळेल. मग ज्याच्या म्हणजे कोणाच्या, दोरीच्या आज्ञानाने, म्हणजे कोणत्या आज्ञानाने, विशेष स्वरूपाच्या आज्ञानाने, जे भासत म्हणजे कोण, सर्प भासत, ते म्हणजे कोण, ते सर्प ज्ञान आहे ना, त्याच्याच ज्ञानाने म्हणजे रज्जूच्याच ज्ञानाने काय होतात, निवृत्त होतात. म्हणजे कोणती निवृत्ती होती ती, आत्यंतिक निवृत्ती होते. आता सिद्धांतात ज्याच्या आज्ञाने भासे जगत, आत्मस्वरूपाच्या आज्ञानाने भासे जगत, ब्रह्मात्म स्वरूपाच्या आज्ञानाने भासे जगत. आणि ते कशाने निवृत्त होईल, मग ब्रह्मात्म स्वरूपाच्याच ज्ञानाने निवृत्त होईल. कोणत्या ज्ञानाने, अपरोक्ष ज्ञानाने का परोक्ष ज्ञानाने. कारण भ्रांती कोणती आहे, भ्रांती कोणती आहे, अपरोक्ष. म्हणून ज्ञान कोणतं लागेल, अपरोक्ष. कोणती भ्रांती कोणत्या ज्ञानाने जाणार नाही, अपरोक्ष भ्रांती परोक्ष ज्ञानाने जाणार नाही. कारण भ्रांती जर अपरोक्ष असेल तर ज्ञान कोणतं लागेल, अपरोक्षच लागेल. याला काही सिद्धांत आहे का, असं जुनी मंडळी कोणी सांगू शकेल का. अपरोक्ष भ्रांती असेल तर अपरोक्षच ज्ञान लागेल. कारण का, सत्ता एक लागते. आणि इथे जर बोलायचं म्हणलं तर जे ज्याच्या आज्ञाने भासतं, विशेष स्वरूपाचं आज्ञान असल्यामुळे विशेष स्वरूपाचंच ज्ञान लागेल. सामान्य स्वरूपाचं अज्ञान असतं तर ते सामान्य स्वरूपाच्या ज्ञानाने निवृत्त झालं असतं. पण अज्ञान कोणतं आहे, विशेष आहे. म्हणून ज्ञान कोणतं लागेल, विशेष लागेल. आणि ब्रह्माच्या ठिकाणी सामान्य विशेष आहे का, नाही. मग सामान्य विशेष कसं म्हणतात आहे ना, त्याच्या ठिकाणी नाही. पण ज्याला भ्रम झाला त्याच्या ठिकाणी ते वृत्तीत सामान्य असणारं विशेष भावाला यावं लागतं. येणार पुढे विचार. ज्याच्या आज्ञानाने जे भासते ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होते. उदाहरण देतात, ज्याप्रमाणे दोरीच्या आज्ञानामुळे भासलेला सर्प दोरीच्याच ज्ञानाने काय होतो, निवृत्त होतो. एखादा बहादर असेल तो म्हटलं नाही, मी दोरीचं ज्ञान करून घेणार नाही, दुसरा काहीतरी उपाय करेल, सर्प निवृत्त करेल म्हणजे करेल. त्याच्या बादने होईल का, नाही होणार. कारण त्याने मागे ओवी पाहिलेला आपण, रज्जूवरी भासाला सर्प, थोर केला वाद्याचा गजर अथवा मंत्राचा उच्चार, सर्प अनुमात्र ढळणं, एक काठी आणि रात्रभर बडवत राहिला. कोणाला, रज्जूला, दोरीला आहे ना. आता दोरी म्हणायचं, आपण आता शिकायला लागलो ना, आता काय म्हणायचं, दोरी म्हणलं तर चुकीचं नाही बरं का. पण जसं आता इथल्या पारिभाषिक शब्दामध्ये काय म्हणायचं, रज्जूला त्याने चोप रात्रभर झोडपत राहिला, घामाघूम झाला आणि सर्प लगेच बिळात निघून गेला. असं होईल, नाही. गेला असता, कोणता असता तर सत्य असतात, सत्य गेला नसता, तिथेच मरून बेचार पडला असता, याला निवडून टाकावं लागला असता. पण तो भासलेला असल्यामुळे तो कशाने निवृत्त होईल, रज्जूच्याच ज्ञानाने निवृत्त होईल. कारण जे ज्याच्या आज्ञाने भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं. अन्य कोणत्याही उपायाने होत नाही. म्हणजे अन्य कोणते उपाय, म्हणजे क्रियात्मक अन्य कुठलाही उपाय केला तर चालत नाही. बघा, निवृत्ती दोन प्रकारची, क्रियेच्या अंगाने निवृत्ती, दुसरी अधिष्ठान ज्ञानाच्या अंगाने निवृत्ती. भासमान पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने होते आणि व्यावहारिक सत्तेतल्या पदार्थाची निवृत्ती क्रियेने होते. इथला सर्प कोणत्या सत्तेतला आहे, इथला सर्प प्रातिभाषिक सत्तेतला आहे. म्हणून त्याची निवृत्ती कशाने होईल, अधिष्ठान ज्ञानाने. आणि जर तो व्यावहारिक सत्तेतला असता तर त्याची निवृत्ती झाली असती क्रियेने. म्हणून म्हणतात अन्य कुठल्याही उपायाने निवृत्त होत नाही. त्याप्रमाणे आत्मस्वरूप अज्ञानाने आत्म्याच्या ठिकाणी भासणारी सर्व दुःखे, म्हणजे त्रिविध दुःखात अंतर्भाव ज्यांचा होतो, ती यथार्थ आत्मस्वरूप ज्ञानानेच मूळ आज्ञा निवृत्तीद्वारा निवृत्त होतील. आणि दुःख संबंधरहित नित्य आनंद स्वरूप कोण आहे, जे ब्रह्मतत्व आहे, त्याचे काय होईल, आपल्याला प्राप्ती होईल. इथे फक्त कोणती प्राप्ती आहे, पहिल्या तरंगाच्या भाषेत परमानंदाची प्राप्ती बरोबर आहे. पण इथे कोणती प्राप्ती आहे, पहिल्या तरंगाच्या भाषेत प्राप्ताचीच प्राप्ती आहे. काय आहे ते, प्राप्ताचीच प्राप्ती आहे. काही इथे अप्राप्ताची प्राप्ती आहे, नाही. कारण प्राप्ताची प्राप्ती का, कारण ते आपलं काय स्वरूपच आहे. फक्त आपल्याला काय भ्रम झाला होता ते मला अप्राप्त आहे. मग गुरुकृपेने काय झालं, भ्रांती निवृत्ती झाली. आणि भ्रांती निवृत्ती नंतर नित्य प्राप्ताच ठिकाणी प्राप्तीचा व्यवहार घडतो. जसं की बाबुळीचे सारावे हाते, पाणी तर वासे आई ते आब्रचे जावे, गगन ते सिद्धचे. की ढग बाजूला गेला तर सूर्य आहेच आहे, शेवळ बाजूला सारलं तर पाणी आहेच आहे. तसं या ठिकाणी आज्ञानरूपी शेवळ, ज्ञानरूपी विचार हाताने बाजूला सारलं की आत्मस्वरूप ब्रह्मरूप आत्मा आहेच आहे. ते कोण आहे, मीच आहे. आत्मरूप ब्रह्मच आहे असा वेदांताचा सिद्धांत आहे. आणि याची सिद्धी पुढे होणारच आहे. आत्मरूप ब्रह्मरूप आत्मा हा वेदांताचा कोणता शेवटचा निर्णायक सिद्धांत आहे. याची सिद्धी पुढे होणारच आहे. पुढे म्हणजे उद्या. एकंदर विवेचनावरून हे दोनच पंक्ती राहिल्या बरं का.
एकंदर विवेचनावरून काय आहे, एकंदर विवेचनावरून निश्चित झाले की दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती याच कारण कोण आहे? आत्म अज्ञानच आहे. आत्मस्वरूपाचं, आत्म्याच्या विशेष स्वरूपाचं अज्ञानच आहे. आणि म्हणून आता म्हणून शब्द झाला ना, इथे कंस करून घ्यायचा आपल्या पेन्शनने. कशा करतात? ही जिज्ञासूची व्याख्या आहे खरी एवढ्या पंक्तीत. बाकी या व्याख्येचं स्पष्टीकरण म्हणजे मागचा झालेला विषय आहे. ठीक ना? आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यातच पुरुषार्थ आहे असा ज्यास उत्तम विवेक आहे व त्याकरिता जो साधनात प्रवृत्त आहे तो जिज्ञासू म्हणावा. ठीक ना? एवढं हे करून घ्यायचं. ही कशाची व्याख्या झाली? जिज्ञासूची. आणि या व्याख्याचं स्पष्टीकरण म्हणजे काय झाला? अगोदरचा विषय. ठीक ना? जिज्ञासू या व्याख्याचं स्पष्टीकरण म्हणजे अगोदरचा विषय झाला. आणि त्याचं थोडक्यात स्वरूप काय तर जिज्ञासूची व्याख्या. पण तुम्हाला जिज्ञासू म्हणजे एवढा कसा पाठ करायचा, एवढा अशी डोक्यात ठेवायचा आणि त्याचं स्पष्टीकरण एवढ्या पंक्तीत जिज्ञासूचं लक्षण हे पाठ करायचं. आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यात काय आहे? पुरुषार्थ. पुरुषार्थ कशाला म्हणतात? पुरुषेन अर्थ येते ते पुरुषार्थ. पुरुषेच्या इच्छेचा विषय त्याला काय म्हणायचं? पुरुषार्थ. आणि पुरुषाच्या इच्छेचा विषय काय? दुःखाची निवृत्ती व्हावी आणि आनंदाची प्राप्ती व्हावी. मग कोणता विषय आहे? मोक्ष आहे ना. मग पुरुषार्थ किती आहेत? 4 आहेत. कोणती? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर साधनरूप पुरुषार्थ किती आहेत? 3 आहेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. हे काय? धर्म, अर्थ, काम ही साधनरूप पुरुषार्थ आहे आणि मोक्ष हा साध्यरूप पुरुषार्थ आहे. हे तिघाच्या द्वारा हा पुरुषार्थ प्राप्त झाला तर आपण पुरुषार्थी आहोत. पण हे 3 प्राप्त केले आणि हा पुरुषार्थ प्राप्त नाही झाला तर आपण पुरुषार्थी नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि हा विचार जो करतो तोच जिज्ञासू आहे. म्हणून म्हणतात आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यातच पुरुषार्थ आहे असा ज्यास कोणता विवेक आहे? उत्तम विवेक आहे. म्हणून विवेकाचं विशेषण वापरलं. कोणता विवेक आहे? उत्तम. उत्तम विवेक म्हणजे चाचूचे सांडसे खांडीची पैपाने राजहंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटूनी देव. तो आत्मा तो आत्म्याची ठाई देखीची देहीचे धर्म दे आयचे देखणे ते पायी आणाते. कोणतं? उत्तम विवेकी जिज्ञासू आहाते. म्हणून उत्तम विवेक आहे व त्याकरिता जो साधनात प्रवृत्त आहे. कोणत्या साधनात? ज्ञान साधनात. तिथे एक अध्याय करायचा. कोणत्या साधनात? ज्ञान साधन. ज्ञान साधन कोण? मग श्रवणादी. कारण ज्ञानाचे साधन विवेकाधिक आहे का श्रवणाधिक आहे? बोला एकदा. पहिल्या रंगात झालेला विषय. ज्ञानाचे साधन विवेकाधिक आहे का श्रवणाधिक आहे? श्रवणाधिक आहे. मग विवेकाधिक कशाचे साधन आहे? श्रवणादीचे साधन आहे. कारण विवेकादी संपन्न झाल्याशिवाय श्रवणादी प्रवृत्त होणार नाही किंवा श्रवणादी करता येणार नाही. म्हणून विवेकादी श्रवणाचे साधन आहे आणि श्रवणादी ज्ञानाचे साधन आहे. ज्ञान मोक्ष साधन आहे. मोक्ष स्वरूप आहे. आता त्याच्यामध्ये साध्य साधन भाव संपला. म्हणून ते कोणतं प्रयोजन म्हणतात? त्याला परम प्रयोजन म्हणतात. इतके थकले असून सुद्धा तुम्ही एवढे सावध आहेत. मला वाटतं 4 वाजेपर्यंत पाठ घेतला पाहिजे. नाही, जो साधनात प्रवृत्त आहे तो जिज्ञासू म्हणावा. आता मुक्ताचा विचार येतो. तो विचार आपण उद्याच्याला करू. 4-2 मिनिटं थोडंसं अधिक झालं त्याबद्दल क्षमा. आपण सर्वांनी गोड उत्तर दिले. उद्याच्याला पुढचा विषय वाचून आणि पुढचा विषय आपण पाहूया. पुंडलिक भगवान श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अभंग म्हणायचा नाही. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम